-1 पेपर त्याच्यामध्ये 8 फॉर्म्स आहे. 8 फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण थिएटर बघतो, ज्यावेळेस सिनेमा बघतो, तर त्यावेळेस आपल्याला ह्या अनुषंगाने ह्यावेळेस योजना अंतर्गत कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या आहे. तर त्यांनी दिलेलं आहे की व्हॉट आर द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अ सिनेमा विदिन द युअर इंडियन सोसायटी आणि विदिन युअर नॅशनलिझम. झालं काय की आपल्याकडे विविध प्रकारचे चित्रपट निघत आहे, बरोबर आहे. पण आता हे चित्रपटांचा रिलेव्हन्स तुमच्या असलेल्या नॅशनलिझमवर कसा आहे, इम्पॅक्ट कसा करतो. जसे की फॉर एक्झाम्पल आज आपण बघतोय की रंग दे बसंती असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये तुमचं असलेलं 3 इडियट्स असेल, असे जे आपण आयकॉनिक पिक्चर म्हणतो, तर ह्या आयकॉनिक पिक्चर्समुळं कुठेतरी तुमच्या इंडियन सोसायटीमधला असलेला जो माइंडसेट आहे तो काय होत चालला आहे, चेंज होत चालला आहे. मग आजच्या ह्या योजनेअंतर्गत त्या गोष्टीवरच भाष्य केलेले आहे की तुमची असलेले सिनेमा आणि सिनेमाचं असलेलं रूपांतर विदिन युअर सोसायटी कसं आहे. कारण की अल्टिमेटली सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर सोसायटी, बरोबर आहे. सिनेमा काय असतो, तुमचं रिफ्लेक्शन असतो सोसायटीचं. मग सोसायटीमध्ये काय चालू आहे, सोसायटीची डिमांड्स काय आहे. बघा ना, मध्यंतरी सर्व चित्रपट स्पोर्ट्सवर बनत होते. भाग मिल्खा भाग ह्या ज्या चित्रपटाचा संदर्भ घेतला तर त्याच्या अंतर्गत विविध जेवढे पण चित्रपट आले ते सगळे कशावर भाष्य करत होते, स्पोर्ट्सवर. आता काही चित्रपट येत आहे जे की सोशल रिफॉर्म्सवर आहे, जसे की पॅडमॅन आहे, बरोबर आहे. त्या प्रकारचं तुमचं असलेलं 3 इडियट्स एज्युकेशन सिस्टम बद्दल बोलतो. छिचोरे, दिस काइंड ऑफ लॅक्युना ऑफ युअर एज्युकेशन सिस्टम और वी कॅन बी सेड इट इज अ इंडिव्हिज्युअलनेस टू शो द विदिन द पर्टिक्युलर सिस्टम ऑफ युअर गव्हर्नमेंट. कारण की तुमच्या सोसायटीमध्ये आणि तुमच्या असलेल्या ह्या गव्हर्नन्स अंतर्गत किंवा तुमच्या डेमोक्रेसी प्रिन्सिपल अंतर्गत ह्या गोष्टी फार मॅटर करताय. आता बघा आपल्याकडे जेवढे पण आता चित्रपट निघले असेल, पद्मावत, हडप्पाच्या संदर्भात असलेलं मोहनजोदडो, त्याच्यानंतर तुमचं असलेलं आपला पृथ्वीराज चव्हाणच्या संदर्भात असलेला चित्रपट, हे चित्रपट आत्ता काय येत आहे, कारण की आपण हळूहळू आता काय करतोय, हिस्टॉरिकल लुक घेतोय. काय घेतोय, हिस्टॉरिकल लुक घेतोय. इव्हन तो तुमचा महाराष्ट्रीयन किंवा महाराष्ट्रात असलेले चित्रपटांची पण थेरीज बघा काय दाखवतीये, हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह दाखवते. पावनखिंड कशाबद्दल आहे, तुमची हिस्ट्रीबद्दल आहे. म्हणजे हिस्ट्री ऑफ ग्लोरिफिकेशन. ग्लोरिफिकेशन कसं करायचं आहे, हिस्ट्रीचं करायचं आहे. मग तुम्हाला यदा कदाचित क्वेश्चन असे पण विचारला जाऊ शकता, वेदर an Indian cinema has create an impact or vital impact on the Indian society, or we can be said that की तुमचं असलेलं polarization of your mobilization of your politics हे करण्यासाठी एक साधन म्हणून वापरलं जातं. कशासाठी, या चित्रपटांचं. आज बघा ना, आपण जम्मू काश्मीरच्या संदर्भामध्ये जो बर्निंग इश्यू होता त्याच्यावर लगेच कोणता चित्रपट आला, काश्मीर फाइल्स. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की काश्मीर फाइल्स चित्रपट बनवणारा व्यक्ती हा पहिले कसा होता, द प्रोमोटर ऑफ, वी कॅनॉट बी सेड दॅट डायरेक्टली, पण ही इज तुमचं असलेलं चक्रव्यूह मूवी त्यांनी पहिले दाखवला होता. मग त्याच्यानंतर आयडियोलॉजी चेंज झाली, आता जम्मू काश्मीर दाखवला, उद्या चालून सरकार बदललं, सरकारचे चेंजेस झाले. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमची सोसायटीमध्ये जी होतीये, जे चित्रपट सृष्टीमध्ये बदल होत आहे, ते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या असलेल्या पॉलिटिक्सच्या असलेल्या रूपांतरामुळे होते. मग तुम्हाला डायरेक्टली और इनडायरेक्टली इम्प्लिकेशन्स येऊ शकता की अशा प्रकारच्या गोष्टीमुळे खरंच इंडियामध्ये चेंजेस होत आहे किंवा होत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी. आता मला हे सगळं सांगावं का वाटलं, कारण की तुमचा आता पर्स्पेक्टिव्ह हा फार मोठा ब्रॉड झाला पाहिजे. बरं, तुमचं पेपर वाचन, तुमचं असलेलं वृत्तपत्र वाचन हे अशा प्रकारे नसायला पाहिजे हे की फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. तुम्हाला प्रीला पण कसं वापरता आला पाहिजे, मेन्सला पण कसं आहे, आणि तुमचं ओपिनियन बेस कसं क्रिएट करणार आहे, मग अशावर तुम्हाला त्या प्रकारे भाष्य करता आलं पाहिजे. मग हे कळण्यासाठी तुमचं पेपर वाचन तेवढं ताकदीचं असायला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की खरंच आज भारत देशामध्ये जी पॉलिटिक्स आहे किंवा जे आपण म्हणतो की काल परवाच आता एक त्या संदर्भामध्ये आलं होतं की आजच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख आहे सॅफ्रोनायझेशन. मग आता हे कंटिन्युअसली एक शब्द आहे, हा चर्चेचा एक विषय आहे की इंडिया विदिन द इंडिया सॅफ्रोनायझेशन हॅज बीन इन्कल्केटेड इन अ सच अ मॅनर की तुमची असलेली पॉलिटिक्स ही आता डर्टी पॉलिटिक्स म्हणून कन्सिडर होती. मग ओपिनियन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की असं सॅफ्रोनायझेशन हे भारतामध्ये होत आहे, वेदर इट इज अ गुड फॉर द इंडियन रिजनॅलिटी और वेदर इट इज अ कोऑर्डिनेट विथ युअर फेडरेशन और वेदर इट इज अ हार्मोनियन कन्स्ट्रक्टेड आहे का. कारण की आपण म्हणतो की गार्डन एकमेव असं ठिकाण असं की तिथं सगळे लोक काय आहे, हार्मोनियनी राहत आहे. पण बाकीच्या ठिकाणी तिथं लगेच रिजनलिझम, रिलिजियलिझम किंवा तुमचं असलेलं जे आपण म्हणतो ना की लव्ह अँड अफेक्शन्स क्रिएट होत नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट करत असतात.
मग हे बारीक सारी गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला रीड करायच्या असतात तर त्यावेळेस तुम्हाला हा तुमचा सिलेबस सांगत असतो. म्हणून बघा पहिलं काय आहे, आर्ट अँड कल्चर आहे, त्याचं रिलेशन तुम्हाला ज्यावेळेस पेपर वाचणार आहे तर पेपर वाचण्याशी संबंध कसा लावायचा ते कळलं पाहिजे. त्याच्यानंतर भक्ती मुवमेंट आहे, त्याच्यानंतर आहे मॉडर्न हिस्ट्री फ्रॉम अबाउट द मिडल ऑफ 18th सेंचुरी अंटिल द प्रेझेंट. आतापर्यंत तुमची असलेली हिस्ट्री आणि त्यांच्यामध्ये असलेली पर्सनॅलिटी याच्यावर पण क्वेश्चन येऊन गेलेले. बरं, जसे की फॉर एक्झाम्पल असं म्हणलं जातं की इंडियन फॉरेन पॉलिसी इज डिटरमाइंड और इट इज अ क्राफ्टिंग ॲज अ सच काइंड नेचर. हे जे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं, सच काइंड ऑफ अ नेचर्स हे आता कॅरी फॉरवर्ड केलं जातं मोदी साहेबांकडनं. म्हणजे कुठेतरी तुमच्याकडे असलेल्या ह्या हिस्ट्रीचा असलेला आधार घेऊन आज भारत देशामध्ये प्रत्येक गोष्ट ही डिटरमाइन केल्या जाते. आज बघा ना, आपल्याकडे असलेला त्या प्रकारचं असलेला योगा वगैरे आहे, बरोबर आहे. योगा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण कोणता डे म्हणून आता सेलिब्रेट करतोय, 21 जून सेलिब्रेट करतोय. इट शोज दॅट की युअर पॉलिटिकल विल हे काय आहे, तुमची डिटरमाइनिंग फॅक्टर्स आहे की तुमचा अशा प्रकारे एखादी पर्सनॅलिटी, पर्सनल इन पॉलिटिक्स आणि तुमची असलेली पर्सनल इज इंडिव्हिज्युअल ही अशा प्रकारे शो करते की तुमचे डिसिजन मेकिंग काय होत आहे, चेंजेस होत आहे. म्हणजे कुठेतरी तुम्हाला असलेल्या सिलेबसशी रिलेटेड ह्या पॉईंटवर लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे पोस्ट इंडिपेंडंट, नंतर कॉलोनायझेशन आणि रिऑर्गनायझेशन विदिन द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, वर्ल्ड वॉर्स असेल, रिड्रॉ ऑफ नॅशनल बाउंड्रीज असेल, कॉलोनायझेशन असेल, ग्लोबलायझेशन असेल. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता बघायच्या आहे. मग आता हा संदर्भ तुमचा GS1चा आहे. त्याच्यानंतर GS पेपर 2 हा टोटली अलोकेट कशासाठी आहे, पॉलिटीसाठी आहे. मी थोडं ओव्हरलुक घेतोय, फक्त डिटेलमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काय आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, इश्यू चॅलेंजेस पर्टिंग टू द फेडरल स्ट्रक्चर आहे. जसं की तुम्हाला त्या संदर्भामध्ये क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. फेडरल स्ट्रक्चर आता त्या प्रकारचं फेडरल स्ट्रक्चर राहिलेलं नाहीये, आता सेंट्रलाइज झालेला आहे. मोस्ट ऑफ काइंड ऑफ कुठं सेंट्रलाइज होत आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडं. मग ते फेडरल राहिलेलं नाहीये, क्वासी फेडरल आहे. मग याच्यावर डिबेट काय आहे, त्या संदर्भात कोणतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आहे डिव्होल्युशन ऑफ द पॉवर्स अँड द फायनान्शियल अप टू लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअर इन. मग तुमच्या असलेल्या आपण म्हटलं होतं की हाफ बेक केक कशाबद्दल बोललं जातं, 73-74 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटला. का, लॅक ऑफ फायनान्शियल असेसमेंट टू द पंचायत राज सिस्टीम. मग त्यावेळेस आपल्याला असलेला अंदाज हा तुम्हाला तिथं बांधायचा आहे. त्याच्यानंतर पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, त्याचं स्ट्रक्चर वगैरे वगैरे. आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचता तर त्याच्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट्स आहे, तो म्हणजे काय असणार आहे, प्रेशर ग्रुप्स अँड द फॉर्मल ऑन इनफॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन द पॉलिटी. हा पॉईंट आहे. आता त्याची गंमत बघा. आजचाच इंडियन एक्सप्रेस काढला जर तुम्ही, तर आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पहिलाच पॉइंट किंवा पहिलाच एक न्यूज आलेली आहे. आता एक लक्ष ठेवायचं की ही न्यूज आपल्याला फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँगलने बघायचं आहे. ही न्यूज किंवा कोणतीही न्यूज ही तुम्हाला डायलमा क्रिएट करेल किंवा तुमचं ओपिनियन चेंजेस करेल याच्यासाठी कधी नाही बघायची. न्यूज शुड बी रीड ॲज अ न्यूज इट सेल्फ. न्यूजला त्याच्या बियॉन्ड नाही घेऊन जायचं, पर्सनलाइज नाही व्हायचंय. कारण की न्यूज ही फक्त न्यूज असती आणि न्यूजला तुम्ही युटिलाइज करायचंय तुमच्या असलेल्या पेपरमध्ये. आणि ऑन सिरियस नोट सांगतो बरं, पेपर इज अल्टिमेट सोर्स, इज अ अल्टिमेट सोर्स. एक वेळेस तुमचं पुस्तक वाचन कमी झालं तरीही चालतं, पण तुमचं काय तगडं पाहिजे, पेपर वाचन. पेपर वाचन असेल तर तुम्ही बारकाईने बाकीच्या गोष्टी पण अंडरस्टँड करू शकता आणि त्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी लिखाण करू शकता. मग आता ह्या संदर्भामध्ये जर आपण GS2 पेपरचा असलेला हा जो पॉइंट्स आहे कोणता, प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल अँड इनफॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन द पॉलिटी, हा एक पॉइंट आहे. आता याचा संबंध तुमच्या ह्या संदर्भामध्ये पहिलंच न्यूज आहे, काय आहे, सेंट्रल बँक्स, काय PFI काय आहे, सेंट्रलनी बॅन्स केलंय 5 वर्षासाठी. कोणाला, PFI ला. PFI चा लॉंग फॉर्म काय आहे, पॉप्युलर फंड ऑफ इंडिया, बरोबर आहे. इट इज अ काइंड ऑफ अ प्रेशर ग्रुप्स. काय आहे, प्रेशर ग्रुप्स. काय आहे ही, प्रेशर ग्रुप्स आहे. आता मला एक सांगा, कोणी कोणी न्यूजपेपर नाही आणला, कोणीच नाही आणला, माहित नव्हतं तुम्हाला, बिलकुलच माहित नव्हतं. आज आयचं होतं. आय थिंक तुमच्या मेसेजमध्ये नीट वाचा तुम्ही, हाऊ टू रीड द न्यूजपेपर, हा त्याच्यामध्ये स्पेसिफाईडली मेन्शन आहे. ठीक आहे, हरकत नाही, कळल वाचल्यावर कळल. मग आता ह्या संदर्भामध्ये PFI आहे, ठीक आहे. आता PFIच्या ज्यावेळेस आपण विचार करतो, इट इज अ काइंड ऑफ अ प्रेशर ग्रुप्स. काय आहे, प्रेशर ग्रुप्स. मग आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे
की एखादा प्रेशर ग्रुप्स वेदर इट इज अ फॉर्मल ऑर इनफॉर्मल हा तुमच्या पॉलिटीला हार्म कसा करतोय. ज्यावेळेस आपण ही न्यूज वाचतो तर न्यूज आपल्याला ह्या कंटेक्स्टमध्ये वाचायचंय की ही कशाला बॅन केली आहे, कोणाला बॅन केलं आहे, की गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आहे, किंवा गव्हर्नमेंट सॅफ्रोनायझेशनला फोकस करताय का, किंवा तुमचं गव्हर्नमेंट पर्टिक्युलर बीजेपी गव्हर्नमेंट आहे म्हणून पर्टिक्युलर मायनॉरिटीजला साइडलाईन करतं का. वी डू नॉट नेव्हर टू बी इंटरेस्टेड विद इन दॅट पॉलिटिकल सिस्टीम. आपल्याला त्याच्यामध्ये काही भाग घ्यायचा नाही. आपल्याला काय बघायचं आहे की व्हॉट आर द मेन्शन विद इन आवर सिलेबस. मग तिथे विचारलेलं आहे की द प्रेशर ग्रुप्स वेदर इट इज अ फॉर्मल ऑर इनफॉर्मल त्यांचा काय रोल आहे तुमच्या पॉलिटीमध्ये. आज आपण बघतोय की गव्हर्नमेंटचे जेवढे पण पॉलिटिकली जेवढे पण डिसिजन आहे, जेवढे पण त्या प्रकारचे असलेले त्यांनी घेतलेले न्यायनिवाडे आहे, निर्णय आहे, हे सगळे कुठंतरी एका आयडिओलॉजीला काय करताय, सपोर्ट करताय. मग हे प्रेशर ग्रुप भारतामध्ये पाहिजे की नाही पाहिजे याच्यावर चर्चा करणारा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकता. ते तुम्हाला क्वेश्चन हे नाही विचारणार की भारतामध्ये PFI बॅन केलंय ते योग्य का अयोग्य हे तुम्हाला कधी विचारणार नाही. ते काय विचारतील तुम्हाला क्वेश्चन मध्ये की तुमच्या प्रेशर ग्रुप्स वेदर इट इज अ सपोर्टिव्ह सिस्टीम ऑफ युअर डेमोक्रॅटायझेशन आहे किंवा नाही. तुमच्या लोकशाहीला दृढीकरण करण्यासाठी प्रेशर ग्रुप हा महत्त्वाचा आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला तसा क्वेश्चन विचारला जाईल. मग माझ्या मते प्रेशर ग्रुप हा सगळ्यांना माहिती असेल काय आहे. प्रेशर ग्रुप म्हणजे काय, एका प्रकारचा दबाव गट आहे, बरोबर आहे. दबाव गटचं काम काय असतं की तुमच्याकडे असलेला जो पण निर्णय घेणार आहे त्या निर्णयाला काय करायचं आहे, मॅन्युप्युलेट करायचं आहे. काय करायचं आहे, मॅन्युप्युलेट करायचं आहे. मग ज्यावेळेस आपण प्रेशर ग्रुपची जेव्हा संकल्पना बघतो तर प्रेशर ग्रुप अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं असलेलं जी फॉर्मलायझेशन आणि इनफॉर्मलायझेशन ही दोन संकल्पना आपल्याला सापडतायत. मग फॉर्मलायझेशन मध्ये ज्यावेळेस आपण बघतो की ज्याचं असलेला कुठंतरी मेन्शन आहे कायद्यामध्ये, त्याचं काय आहे, रजिस्ट्रेशन आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या संस्थेला आपण काय म्हणतो, फॉर्मलाइज एखादी असलेली प्रेशर ग्रुप्स आहे. मग प्रेशर ग्रुपचं स्वरूप तुमच्या असलेल्या NGO मध्ये पण होऊ शकतं, किंवा NGOचं स्वरूप कशामध्ये कन्वर्ट होऊ शकतं, प्रेशर ग्रुपमध्ये होऊ शकतं, किंवा उद्या चालून प्रेशर ग्रुपचं पॉलिटिक्समध्ये पण कन्वर्ट होऊ शकतं. त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपले अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल काय होते, प्रेशर ग्रुप होते. सुरुवातीला काय होते, प्रेशर ग्रुप्स. त्यांनी प्रेशर आणलं कशासाठी की भाई इंडिया में क्या लाओ, RTI लाओ. RTI का बहुत ही साला लोकपाल, लोक आयुक्त ह्या गोष्टीला आधारभूत असलेल्या गोष्टी आणि RTIचं इम्प्लिकेशन ह्या दोन मूलभूत गोष्टीवर त्यांनी बऱ्यापैकी असं प्रेशर्स क्रिएट केलं. नंतर हळूहळू त्यांना जनसंपर्क भेटत गेला. जनसंपर्कातून त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, पॉलिटिक्समध्ये झालंय. मग कुठेतरी क्वेश्चन्स क्रिएट होतो की उद्या चालून प्रेशर ग्रुपचं कन्व्हर्जन्स हे तुमच्या पॉलिटिक्समध्ये होतंय, वेदर इट इज अ डेमोक्रॅटायझेशन आहे का डेमोक्रॅटायझेशन्स मध्ये येणार आहे, लोकशाही होतीये का लोकशाहीचं असलेलं जे पतन होत चाललंय त्याच्यावर भाष्य करा. म्हणजेच बघा प्रेशर ग्रुप ही संकल्पना एक छोटी गोष्ट नाहीये. प्रेशर ग्रुपचं असलेलं इम्प्लिकेशन्स, प्रेशर ग्रुपचं असलेल्या विविध प्रकारच्या असलेल्या संकल्पना ह्या तुमच्या असलेल्या गव्हर्नन्सवर कसं अफेक्ट करता, तुमच्या पॉलिटीवर कसं अफेक्ट करता हे तुम्हाला समजून सांगताय. दुसरी गोष्ट, तुम्हाला एक क्वेश्चन दिला होता मी ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचा, बरोबर आहे, आठवत असेल तर. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल बद्दल मी तुम्हाला भाष्य करताना सांगितलं होतं की एखादी ही अशी संस्था जी की संस्थेचा असलेला उगम फक्त ह्युमन राईटच्या प्रोटेक्शनसाठी आहे. मग हा काय आहे, एका प्रकारे NGO आहे. मग उद्या चालून ह्या प्रकारची असलेली NGO आणि त्या प्रकारचे असलेले प्रेशर ग्रुप्स हे जर गव्हर्नमेंटच्या पॉलिसी मेकिंगवर, पॉलिसी डिसिजन मेकिंगवर जर हार्म करत असेल, मग वेदर इट इज अ सस्टेन टू द डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल ऑफ युअर इंडिया ऑर नॉट, मग याचं क्वेश्चन मार्क क्रिएट होतं. मग आपल्या भारतामध्ये अशा विविध प्रकारचे असलेले प्रेशर ग्रुप्स आहे, विविध प्रकारच्या NGOज आहे, आणि ह्या विविध NGO आणि प्रेशर ग्रुपचा असलेला रोल तुमच्या असलेल्या GS पेपर 2 मध्ये स्पेसिफाईडली मेन्शन केलेला आहे. मग ज्यावेळेस तुम्ही हे वाचणार आहे तर त्यावेळेस वाचतावेळेस तुम्हाला याच्यातले असलेले कंटेंट्स कोणते वाचायचे, कधी तयार झाली आहे, काय झाली आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, कोणत्या कम्युनिटीची आहे ते पण घेणं देणं नाही. आपल्याला काय बघायचं आहे की याचा असलेला संबंध तुमच्या असलेल्या GS पेपर 2 शी कसा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कळलेलं आहे की प्रेशर ग्रुप इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू शेप युअर पॉलिटी. तुमच्या पॉलिटीला जर शेप द्यायचा असेल तर त्या प्रकारे ह्या गोष्टी करायलाच पाहिजे आहे. कारण की आज आपण म्हणतोय की त्या प्रकारचं असलेले काही जे आपण म्हणतो रिजनलिझम, रिजन, रिलिजन आणि लँग्वेज, कोणतं रिजन, रिलिजन आणि लँग्वेज, these are the three components which attributes or we can be said which contribute more development within your democracy. तुमच्या लोकशाहीमध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन करतंय. आज बघा ना, तुमचं असलेलं रिजन,
तुमची जी जिओ पॉलिटिक्स किंवा जिओ पॉलिटिकल काही गोष्टी असेल त्या फार महत्त्वाच्या आहे. आज आपण बघतो की वेस्ट बेंगॉल इंडियाला पर्टिक्युलर त्या प्रकारच्या गोष्टी न करण्यासाठी भाग पाडताय आणि त्या संदर्भामध्ये तुमचं रिलिजन हे कधी कधी काय होत आहे त्या प्रकारच्या गोष्टीमुळे तुमच्या देशाच्या डिसिजन मेकिंगमध्ये हार्म क्रिएट्स होत आहे. तुमचं दुसरं उदाहरण प्रेशर ग्रुपचं जर घ्यायला गेलं तर आपल्याला दिसून येते की फार्म्स ऍक्ट होते, बरोबर आहे, शेतकी विधेयक होते. शेतकी विधेयकामध्ये प्रॉब्लेम काय झाला, तो प्रेशर ग्रुप्स होता. कोणाचा, तुमच्या असलेल्या शेतकरी लोकांचा. त्यांनी काय केलं, दबाव आणला कोणावर, गव्हर्नमेंटवर, आणि गव्हर्नमेंटनी पण काय केलं, स्वतःचे डिसिजन बॅकफूटवर घेतले. म्हणजेच कुठेतरी प्रेशर ग्रुप्स हा काय करत असतो की तुमच्या असलेल्या डिसिजन मेकिंगला हार्म करत असतो. त्याचे पॉझिटिव्ह पण कॉन्स आहे आणि त्याचे काय आहे निगेटिव्ह पण आहे. मग अशा प्रकारच्या दोन्ही अँगलनी आपल्याला तिथं बघायचं आहे. वेदर प्रेशर ग्रुप्स इज अ सस्टेन टू युअर डेमोक्रेसी ऑर नॉट, हा तुम्हाला क्वेश्चन डायरेक्टली काय करू शकता, विचारल्या जाऊ शकता. येत आहे लक्षात. सोबतच आता त्याच्या पुढे आहे त्या प्रकारचं असलेलं अपॉइंटमेंट टू द व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट पॉवर्स फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. आता बघा इथं फक्त कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज बद्दल भाष्य नाही केलेलं आहे. दुसरा जो पॉईंट आहे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज नाहीये पण विविध प्रकारच्या बॉडीज पण आहे. मग जसं की आपल्याकडे आता रिसेंटली एक पोस्ट आहे काय, लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण फॉर्मर चीफ ऑफ ईस्टर्न कमांडो इज न्यूज CDS आहे. आता तुम्हाला ही न्यूज वाचता वेळेस प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यूला पण कदाचित फायदेशीर असणार आहे. मग आता तुम्ही हे जेव्हा CDS ची अपॉइंटमेंट बघता, मग हे CDS ची अपॉइंटमेंट का केली आहे, त्याच्या मागचं असलेलं कारण कोणतं होतं, त्यावेळेस कोऑर्डिनेशन झालं नाही म्हणून आपण युद्ध हरलो का, यावर जेव्हा भाष्य केलं गेलं तर त्यावेळेस CDS ची गरज काय होती, त्यावेळेस तिथं त्या गोष्टी बोलल्या गेल्या. मग CDS मध्ये आता सध्या अनिल चव्हाण साहेब त्या प्रकारचे असलेले काय झाले, अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांची. मग तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स ओरिएंटेशन तुम्हाला हे काय आहे महत्त्वाचं आहे. कारण की GS पेपर 2चं असलेलं कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज जे की तुमच्या असलेल्या कायद्याच्या माध्यमातून तयार झालेल्या बॉडीज आहे त्यांच्यावर पण आधारित तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग क्वेश्चन कसा येतो तुम्हाला ते पण सांगतो की वेदर इन इंडिया वी हॅव अ काइंड ऑफ 3 म्हणजे आर्मी, नेव्ही आणि त्या प्रकारचं असलेलं नेव्हल्स आहे. मग अशा ह्या गोष्टी असूनही सुद्धा त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी CDS सिस्टीम ही खरं आपल्या भारतामध्ये टिकेल का किंवा त्याच्यावर ओपिनियन बेस काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मग त्याच्यासाठी विविध प्रकारचे शब्द वापरतात. ते आता पहिला शब्द वापरता इलॉबरेट, दुसरा आहे कमेंट्स, तिसरा आहे क्रिटिकल ॲनालिसिस, क्रिटिकल एक्झामाइन, त्याच्यानंतर आहे तुमचं असलेलं इलुस्ट्रेशन. अशा विविध प्रकारचे शब्द वापरता. तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ माहिती असायला पाहिजे. अनलेस अँड अंटिल तुम्हाला जो शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तोपर्यंत तुम्ही तो क्वेश्चन्स डील करू शकत नाही. तुम्हाला कमेंट म्हटलं तर तुमचं ओपिनियन आलं पाहिजे. क्रिटिकल एक्झामाइन म्हटलं तर तुमचं एक्झामिनेशन्स किंवा तुमचं असलेलं एक्झामाइन ते क्रिटिकल ॲनालिसिस आला पाहिजे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिटिक आणि क्रिटिसाइज? What is the difference between critic and criticize? Yes, critic म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म. काय आहे ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म. फॉर एक्झाम्पल आपण सुंदर उदाहरण घेतलं तर ज्ञानेश्वरी ही काय आहे, गीतेवरची टीका आहे. टीका म्हणजे निगेटिव्ह नाहीये, टीका म्हणजे त्यावर समीक्षकरित्या अभ्यास करून त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे आपण सारांश लेखन ज्याला म्हणतो ते दिलेलं आहे. कुठं, ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजेच काय की त्या गोष्टीला तुम्हाला क्रिटिकली बघायचं आहे. क्रिटिकली बघायचं म्हणजे काय की त्याचा समीक्षकरित्या तिथं अभ्यास करायचा आहे. मग तुम्हाला असा क्वेश्चन येतो की क्रिटिकली एक्झामाइन, मग त्यावेळेस तुम्हाला तो शब्द पकडून तुमच्या असलेल्या त्या गोष्टीला तिथं अनुसरून तुम्हाला करायचं आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला विचारला जाऊ शकतो की CDS सिस्टीम ही आपल्या इंडियामध्ये कोऑर्डिनेट करण्यासाठी एकमेव अशी संस्था उरली आहे का की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे असलेल्या बाकीच्या नेव्हल्स असेल, आर्मी असेल, एअर फोर्सेस असेल, या सगळ्यांना कोऑर्डिनेट करण्यापर्यंत ते कॅपेबल आहे का. मग त्याच्यासाठी तुमची CDS सिस्टीम खरंच हेल्पफुल ठरेल का यावर तुम्हाला भाष्य करण्यासाठी हे पाहिजे. म्हणजे बघा आपल्याकडे त्या संदर्भामध्ये जर तुम्हाला सिलेबस माहिती असेल तर तुम्हाला पेपर वाचन करता वेळेस सगळ्या गोष्टी लवकर लक्षात येईल. त्याच्यानंतर आता काय आहे त्याच्या पुढचीच असलेली एक न्यूज आहे, फार इंटरेस्टिंग आहे, तुमच्या असलेल्या कोर पॉलिटीशी संबंधात आहे. इन फर्स्ट कॉलेजियम लुक्स ॲट द जजेस परफॉर्मन्स फॉर द एलिव्हेशन टू द SC. आता ह्या संदर्भामध्ये हे वाचल्यानंतर काहीच कळत नाही आपल्याला, बरोबर आहे, कारण की त्या संदर्भामध्ये तुमचं असलेलं बेसिक अंडरस्टँडिंग कदाचित अजून कमी असेल. पण आपल्या भारत देशामध्ये एक गमतीशीर भाग आहे. तो गमतीशीर भाग सांगतो काय, तुमच्या पॉलिटीच्या पेपर 2 मध्ये स्पेसिफाईडली सांगितलेलं आहे काय, स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी. काय आहे,
फंक्शन ऑफ ज्युडिशरी हा तुम्हाला टॉपिक दिलेला आहे. आता त्या संदर्भामध्ये कॉलेजियम सिस्टीम काय आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कॉलेजियम सिस्टीम म्हणजे काय की जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय आहे, चीफ जस्टिस आहे, बरोबर आहे, CJI आहे. त्याच्यानंतर तुमचे असलेले बाकीचे कोण आहे, जजेस आहे. काय आहे, जजेस आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची अपॉइंटमेंट कोण करतं, प्रेसिडेंट. कोण करतंय, प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती करताय. तुमच्या जजेसची पण अपॉइंटमेंट कोण करतंय, प्रेसिडेंट. परंतु नीट लक्ष द्या बरं, परंतु ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस यांची अपॉइंटमेंट करायची असेल तर त्या संदर्भामध्ये यू हॅव टू टेक द परमिशन और यू हॅव टू टेक द कन्सल्टेशन विथ 4 जजेस. त्याला म्हणले जातात कॉलेजियम सिस्टीम. काय म्हणले जातात, कॉलेजियम सिस्टीम. म्हणजे 4 जजेसला त्या प्रकारचं सलामसलमत करून तुमच्या प्रेसिडेंटला सांगणे आणि प्रेसिडेंट काय करणार आहे, बाकीच्या जजेसची अपॉइंटमेंट करणार आहे. दिस काइंड ऑफ अ मेकॅनिझम टॉक्स अबाउट द कॉलेजियम सिस्टीम. मग भारत एकमेव असा देश आहे बरं, असं क्रिटिसाइजिंग बोललं जातं की इन इंडिया जजेस अपॉइंटेड बाय द जजेस, इट मीन्स दॅट रेसलर्स सन्स बिकम रेसलर्स. नेपोटिज्म क्रिएट है भाई, यहाँ पे नेपोटिज्म चालू है. जजेस की अपॉइंटमेंट कौन कर रहा है, जजेस ही कर रहा है. यहाँ पे कोई अलग बंदा आके नहीं कर रहा है. एग्जीक्यूटिव कैन नॉट बी टेक द पार्टिसिपेशन विद इन दैट इन सच अ काइंड ऑफ अ मॅनर. मग त्याच्यासाठी तुम्हाला आता हे माहिती असायला पाहिजे की आपल्याकडे कॉलेजियम सिस्टीमसाठी त्याच्यासाठी झालेले जजेस केसेस कोणते कोणते. मग 82 ची पहिले फर्स्ट जजेस केस होत आहे, 93 ची सेकंड जजेस केस होती, 98 ची थर्ड जजेस केस होती. मग अशा विविध प्रकारच्या असलेल्या ह्या केसेस की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे असलेल्या त्या प्रेसिडेंटला कंटिन्युअसली एड अँड ॲडवाइस देण्यासाठी अशा प्रकारची कॉलेजियम सिस्टीम केलेली आहे. आणि पहिल्यांदा भारतामध्ये त्या प्रकारचं असलेलं कुठंतरी तुमच्या सुप्रीम कोर्टचा जज बनण्यासाठी तुमची इव्हॅल्युएटिंग प्रोसेसमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी देताय, त्यांचं असलेलं डिमार्केशन्स काय आहे, तुम्ही त्या प्रकारे ज्युडिशरी सिस्टीममध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन्स काय आहे, हे सगळं पहिल्यांदा बघितलं जात आहे. म्हणजे कॉलेजियम सिस्टीमला जे क्रिटिसाइज होत होतं की आपल्याकडे त्या प्रकारचं असलेलं जजेस किंवा रेस्लर्स सन्स बिकम रेस्लर्स आणि रोस्टर्स इज द मास्टर, हे अशा प्रकारचे जे क्रिटिसाइजिंग पॉईंट होत होते ते सगळे काय केलं जातं, आता चेक केल्या जात आहे की खरंच तुमच्याकडे जजेस जे आहे त्यांना अपॉइंट करता वेळेस तुमची कॅलिबर बघितल्या जाता का. मग ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतोय की अशा प्रकारे हे जजेसची अपॉइंटमेंट काय आहे, मग हे जजेसची अपॉइंटमेंट तुमच्या असलेल्या कशा बेसिसवर असणार आहे, परफॉर्मन्स बेसिसवर असणार आहे. काय असणार आहे, परफॉर्मन्स बेसिसवर. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला फक्त एक न्यूज बघायची आहे आणि त्या न्यूज मधून तुमचं असलेलं पॉलिटिक्स असलेलं पूर्ण स्ट्रक्चर, मग प्रिलिम पण आहे, मेन्स पण कव्हर होत आहे. फक्त एक न्यूज, याला म्हणलं जातं सी पॅटर्न. काय म्हणलं जातं, सी पॅटर्न. सी पॅटर्न म्हणजे करंट टू कन्व्हेन्शन पॅटर्न्स. काय म्हणलं जातात, करंट टू कन्व्हेन्शन. करंटमध्ये हे चालू आहे, त्याचं कन्व्हेन्शन पद्धतीमध्ये पॉलिटीमध्ये काय काय हे सगळं दिले आणि तुमच्या सिलेबसमध्ये काय आहे हे तुम्हाला तिथं रिलेशन लावता आलं पाहिजे. देन तुम्ही असं म्हणू शकता की नाही यस मी न्यूजपेपर वाचतोय. आता तुम्हाला न्यूजपेपर वाचायला तुम्ही काय करत असाल, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत म्हणजे बाजूच्या ॲड्स पण वाचून घेत असाल. किती, 120 रुपये किलो अंडे, हे पण वाचून घेत असाल. पण हे वाचायची गरज नाही ना भाई. यू हॅव टू बी जस्ट रीड की बाकीच्या असलेल्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहे त्या कोणत्या कोणत्या असणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं, प्लीज कॅन पुट दिस, अशा प्रकारचं असलेलं पॉलिटी पेपर 2 मध्ये असलेलं कॉलेजियम सिस्टीम काय आहे हे तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली कळणार आहे. येतंय का लक्षात, हे असं रिलेशन लावायचं आहे. आता त्याच्यानंतर पुढचं आहे तुमचं असलेलं, लक्ष द्या, संपादकीय पेज आहे. त्याच्या अंतर्गत तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं आपण जे म्हणतोय काय एडिटोरियल पेजेस. त्या एडिटोरियल पेजेसमध्ये फार खूप सुंदर असं ॲनालिटिकल एक आपण म्हणतो की त्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे. इंदिराज फेल्युअर अँड अटल सक्सेस. इंदिरा मॅडम का फेल झाल्या आणि त्या संदर्भामध्ये अटल साहेबांनी पण त्याच गोष्टी टू बी कंटिन्युएशन मध्ये केल्या.
तर त्याच्यामुळे खरंच आपल्या इंडियामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झाली नाही का? किंवा त्याच गोष्टी जर टू बी कंटिन्यूशनमध्ये करत असेल तर ह्या गोष्टी इंडियावर अफेक्ट कुठपर्यंत करता? थोडक्यात याच्याबद्दल भाष्य करणार हे काय आहे, आर्टिकल्स आहे. आता तुमचा असलेला GS पेपर 2 परत, आता याचा संबंध तुमचा GS1 शी आहे, GS2 शी पण आहे, आणि इवन दो तुमचा याचा असलेला संबंध पेपर 3 सोबत पण आहे. आता तो कसा? ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करतो तर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपल्याला 3 गोष्टी बघायच्या असतात. पहिलं काय आहे, पर्सन्स असतात. काय असतात? पर्सन असतात. हू शेप युअर फॉरेन पॉलिसी. जो व्यक्ती काय करतोय, फॉरेन पॉलिसीच्या संदर्भामध्ये तुमचे शेप्स क्रिएट करतो. शेप्स म्हणजे काय, तुम्हाला आकार देत असतो. सेकंड गोष्ट असती तुमची असलेली पॉलिटिकल्स ऍक्टिव्हिटी. काय आहे? पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी. आणि तिसरं आहे तुमची असलेली आयडियोलॉजी. ज्यावेळेस आपण असं म्हणतोय की भारतामध्ये इंदिरा गांधी आणि त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं अटलजी यांच्या असलेल्या सक्सेसनुसार किंवा त्यांच्या असलेल्या बदलत्या रूपानुसार आज इंडियामध्ये जे होत आहे ते खरंच त्या प्रकारचं असलेलं इम्प्रूव्हायझेशन्स आहे का त्या प्रकारचं असलेलं तिथं कर्टलेशन्स आहे हे कळतं. इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण GS पेपर 2 बघतो तर तिथं आपल्याकडे असलेलं स्पेसिफाईडली मेन्शन केलेलं आहे. काय की त्या संदर्भामध्ये इश्यू चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर. आपल्याला चांगलं माहिती आहे की शी वॉज अ पर्सन. ती अशा प्रकारची व्यक्ती होती की शी युटिलायझिंग द 100% द पॉवर ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनचा 100% युटिलायझेशन कोणी केलं असेल तर शी इज अ ओनली फर्स्ट पर्सन. कोण होती? इंदिरा गांधी. का? कारण की त्यांनी 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून अशा प्रकारे सगळं मोल्डिंग केलं, अशा प्रकारे स्ट्रक्चर चेंज केलं की काय झालं, आपल्याकडं सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झाली. काय झाली होती? सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. मग तुमच्याकडे असलेलं इश्यू अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू फेडरल स्ट्रक्चर्स. मग तुम्हाला ते कळलं पाहिजे की फेडरल स्ट्रक्चरला हार्म करणारी पहिलं कोण व्यक्ती होतं ते कोण होतं? इंदिरा गांधी. मग त्या प्रकारचे असलेले पर्सन आणि त्या प्रकारचे असलेले ही फेडरलेशन्स ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. मग इथं हेच मान्य केलेलं आहे किंवा याच्यावर हेच भाष्य केलेलं आहे काय की इंदिराज फेल्युअर. इंदिरा फेल का झाली किंवा इंदिराच्या संदर्भामध्ये त्या गोष्टी का मान्य नव्हतं रखत? कारण की त्या प्रकारची असली ती पर्सन काय होती? फुल्ली सेंट्रलाइज पर्सन होती. मग सेंट्रलाइज पर्सन असल्यामुळे आपल्याला माहिती की बाय द युजिंग ऑफ अ इमर्जन्सी प्रोव्हिजन, युटिलायझिंग ऑफ इमर्जन्सी प्रोव्हिजन मध्ये काय केलं होतं की पॉवर अक्युमुलेट कोणाकडे करून टाकली? डायरेक्ट राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये. आणि अल्टिमेटली राष्ट्रपती कोणाचा ऐकणार होता? त्या प्रकारच्या इंदिरा मॅडमचा. मग अशा प्रकारचं पर्सन आणि पर्सन इन पॉलिटिक्स अशा पद्धतीने तुमच्या असलेल्या पॉलिटीला शेप देत आहे का? त्या संदर्भामध्ये तुमचं असलेलं फेल्युअर ऑफ युअर गव्हर्नमेंट आहे का? आता रिसेंटली गव्हर्नमेंटवर BJP गव्हर्नमेंटवर क्रिटिसाइज होत आहे की इट इज अ गव्हर्नमेंट अ काइंड ऑफ अ फॅसिस्ट गव्हर्नमेंट. काय म्हणलं आता? फॅसिस्ट गव्हर्नमेंट म्हणता. मग का अशी चर्चा चालू आहे? ज्या प्रकारचं असलेलं सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर कोणी केलं होतं? ॲज अ इंदिरा गांधीनी पर्सन म्हणून. सेम त्या प्रकारे कोण चालू आहे? मोटा भाई छोटा भाई. बराबर है भाई, ये सब कॉन्सेंट्रेशन ऑफ पावर किसके पास है? ये 2 जनों के पास है. मग गव्हर्नमेंटवर क्रिटिसाइज होत होतं की तुमचं असलेलं गव्हर्नमेंट काय आहे? आता फॅसिस्ट गव्हर्नमेंट आहे की तुमची डिक्टेटरशिप चालू आहे असं क्रिटिसाइजिंग होतं. बरं, मी नाही म्हणत आहे, पेपरवाले म्हणतात. येतंय लक्षात? मग अशा प्रकारच्या गोष्टीमुळं चर्चेला उधाण येतं. मग आपल्याला काय बघायचं आहे की याच्या अंतर्गत पर्सन इन पॉलिटिक्स काय आहे आणि व्हॉट आर द कॉन्ट्रीब्युशन. ज्यावेळेस तुम्ही आफ्टर इंडिपेंडन्सची गोष्ट करता, काय आहे आफ्टर इंडिपेंडन्स? जसं की फॉर एक्झाम्पल तुमचं असलेलं हे बघा, पॉलिटिकल फिलॉसॉफी लाईक कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम, देअर फॉर्म्स अँड द इफेक्ट ऑन द सोसायटी. ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी GS1 पेपरच्या मध्ये येणार आहे. कारण की आयडियोलॉजी शो करते ना तुमची सोशलिस्ट प्रिन्सिपल विचारसरणी कोणी आणली होती? बाय द 42 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी, इंदिरा गांधींनी. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की हे जो ओपिनियन दिलं आहे हे ओपिनियन आपल्याला पाठ नाही करायचं, पण ऍटलिस्ट तुमचं असलेलं रिलेशन कुठं कुठं असणार आहे तर इंदिरा गांधी पासून तर प्रेझेंट कंटेक्स्ट पर्यंत पॉलिटिक्सची कशी ट्रान्सफॉर्मेशन झालेली आहे. असं म्हटलं जातं, डोंट टेक लिटरली सेन्स, असं म्हटलं जातं शी कमिटेड सच ए काइंड ऑफ अ क्राइम्स ऑन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. डोंट टेक लिटरली सेन्स. तिने अशा प्रकारे
कॉन्स्टिट्यूशनवर क्राईम्स केले की ज्याच्या माध्यमातून तुमचं कॉन्स्टिट्यूशन काय झालेलं आहे, चेंजेस झालेले. सोशलिस्ट प्रिन्सिपल आपल्या भारतामध्ये ऑलरेडी होतं, परंतु त्या प्रकारचं असलेलं एक्सप्लिसिटली मेन्शन नव्हतं, ते इम्प्लिसिट होतं, कुठेतरी आतमध्ये होतं. पण पहिल्यांदा प्रिएम्बलमध्ये तो वर्ड टाकला आणि त्या वर्डच्या माध्यमातून हळूहळू त्या संदर्भामध्ये काय सांगितलंय की तुम्ही अशा प्रकारचे ही प्रिन्सिपल फॉलो करायला पाहिजे. मग तुमचं असलेला GS1 पेपरमध्ये सरळ सांगितलेलं आहे की आयडिओलॉजी कम्युनिझम आहे, सोशलिझम आहे, कॅपिटलिझम आहे. सध्या आता एक शब्द चालू आहे क्रॉनिक कॅपिटलिझम, बरोबर आहे. मग क्रॉनिक कॅपिटलिझमवर चर्चा केली जाते का, इट इज अ फेल्युअर ऑफ इंदिरा आणि काय आहे अटल सक्सेस. अटलजीच्या पण संदर्भात काय झालेलं आहे, डेमोक्रॅटायझेशन्स हे जेवढ्या ताकदीचं पाहिजे तेवढं झालेलं नाहीये. अटलजी त्या प्रकारचे असले असे व्यक्ती होते की त्यांनी कुठेतरी सांगितलं होतं की लोकतंत्र जिंदा रहना चाहिए. तुमचं मतभेद असावे, मनभेद नसावे, तरच तुमची लोकशाही जिवंत राहणार आहे. मग अशा प्रकारच्या अटलजींना पण त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये तिथं कुठंतरी नो कॉन्फिडन्स मोशनला फेस करावं लागलं. अशा विविध प्रकारच्या सगळ्या गोष्टी आणि ज्याच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकतोय की इंडियन पॉलिटिक्स हा एका प्रकारचा असलेला चढ उताराचा भाग आहे की कधी हाय आहे कधी लो आहे. आणि आता तर सध्या गव्हर्नमेंटवर क्रिटिसाइज होत आहे की गव्हर्नमेंट इज युअर कन्सिडर ॲज अ क्रॉनिक कॅपिटलिझम. क्रॉनिक कॅपिटलिझम मीन्स व्हॉट, बिझनेस लीडर, बिझनेसमॅन अँड लीडर्स. लक्ष ठेवा, क्रॉनिक कॅपिटलिझम म्हणजे काय की अशा संदर्भामध्ये सध्या आपले मोदी साहेब किंवा त्या संदर्भामध्ये आपलं जे बीजेपीचं सरकार आहे ते कोणाला प्रमोट करतंय जास्त, अदानी अंबानी ह्या लोकांना प्रमोट करतोय. मीन्स द पॉलिटिकल पार्टीज आणि त्यांची आयडिओलॉजी इट शोज द प्रमोट द कॅपिटलिझम. मग अशा वेळेस क्रिटिसाइज होतं की भारतामध्ये आता क्रॉनिक कॅपिटलिझमची हवा चालू आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टी की गव्हर्नमेंट सोशलिस्ट प्रिन्सिपल तुमच्या संविधानामध्ये देत आहे आणि तुम्ही काय फॉलो करताय, कॅपिटलिस्ट प्रिन्सिपल फॉलो करताय. मग वेदर इट इज अ कॉन्ट्राडिक्ट विथ युअर कॉन्स्टिट्यूशन प्रिन्सिपल आहे की नाही याच्यावर ओपिनियन द्या. मग अशा प्रकारचे तुम्हाला काही त्या संदर्भामध्ये असलेली माहिती तुम्हाला याच्यामध्ये सापडणार आहे. म्हणजे बघा, एक जर आर्टिकल वाचलं तर तुम्हाला त्या प्रकारच्या बाकीच्या सगळ्या गोष्टीचं रिलेशन कळतं, पण तुम्हाला त्याच्या पहिले माहिती काय पाहिजे, सिलेबस माहिती पाहिजे. त्याच्या बाजूलाच त्या प्रकारचं असलेलं डोक्याला हात नका लावू. बघा त्याच्या पुढचं काय आहे, त्या संदर्भामध्ये एक शब्द इथं आहे सॅफ्रॉनायझेशन. ते पण त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावरच भाष्य करत आहे, कर्नाटक पॉलिटिक्स आणि त्या संदर्भामध्ये, कारण की रिजनल पॉलिटिक्स शेप्स युअर पॉलिटिकल आयडिओलॉजी. अशा प्रकारे भाष्य केलं जातं. जसे की फॉर एक्झाम्पल फक्त कुठेतरी तुमच्या असलेल्या वेस्ट बेंगॉल, हा वेस्ट बेंगॉल अशा प्रकारे कॉर्डिनेट करत नाही कोणाला, तुमच्या असलेल्या मोदी सरांना. मग अशा प्रकारचं कॉर्डिनेशन जर होत नसेल मग आपल्याकडे फेडरल स्ट्रक्चर टिकलेलं आहे का आता कुठेतरी लयास चालला आहे, लयास चालला आहे. मग अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही हे वाचता तर त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये फेडरेशन आलं पाहिजे. व्हॉट इज मीन बाय द फेडरेशन, फेडरेशनमध्ये तुमचं असलेलं को फेडरेशन्स काय आहे, कॉन्फिडरेशन्स काय आहे, विविध असलेल्या संकल्पना कोणत्या कोणत्या आहे, ते सगळं तुम्हाला इथं कळणार आहे. आजच्या असलेल्या एवढ्या पेपरमध्ये हेच सगळ्यात महत्त्वाचे काही टॉपिक्स होते जे की तुमच्या प्रिलिम्स आणि मेन्स ओरिएंटेशन होते. हा तर झाला तुमचा असलेला इंग्लिश पेपर. त्याच्यासोबत तुम्हाला एक दुसरा पेपर वाचायचा, तो म्हणजे लोकसत्ता. आता बघा लोकसत्तामध्ये असलेलं सगळ्यात महत्त्वाचे घटक काय झालं, काय झालं, इथे एक आहे काय, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये काय आहे 4% वाढ. आता आपल्याला किती टक्क्यांनी वाढ झाली आहे, काय झालंय हे बघायचं नाही, पण तुम्हाला पेपर थर्ड अंतर्गत विच इज अ टोटली तुमचं असलेला इकॉनॉमिक्स आहे. बघा तिथं पहिलेच चॅप्टर दिला आहे इंडियन इकॉनॉमी. काय दिलं आहे, इंडियन इकॉनॉमी. आता ह्या इंडियन इकॉनॉमीमध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला एक चॅप्टर आहे तो म्हणजे इन्फ्लेशन. काय आहे, इन्फ्लेशन, बरोबर आहे. आता ह्या संदर्भामध्ये तुम्हाला असलेलं इथं शब्द काय दिलेला आहे, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे काय आहे 4% वाढ आहे. आपल्याला महागाई भत्ता किती आहे काय आहे आपल्याला याच्याशी काही घेणदेण नाहीये, पण आपल्याला काय घेणदेण आहे की महागाई हा शब्द. मग महागाई जेव्हा शब्द विचार करतो त्यावेळेस इन्फ्लेशन आहे. मग आणि इन्फ्लेशनचे असलेले प्रकार
मग तुमचं असलेले इन्फ्लेशन मग आहे, वॉकिंग आहे, रनिंग आहे, अशा प्रकारचे असलेले हे प्रकार. मग तुम्हाला ॲनालिटिकल क्वेश्चन्स कसे क्रिएट होतात मेन्समध्ये. मग असं म्हटलं जातं की इंडियन गव्हर्नमेंट डिफिशिट फायनान्सिंग हे जे कंटिन्यू करत आहे. डिफिशिट फायनान्सिंग म्हणजे तुटीचा अर्थ भरणा. तुमच्या इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल हे तुटीचा अर्थ भरणा करतो किंवा त्या प्रकारचं असलेलं गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या असलेल्या लोकांच्या हातामध्ये पैसा देतो, तर पैशाची चलनता वाढती आणि पैशाच्या चलनतेने वाढल्यामुळं ऑटोमॅटिकली लोकांकडे पैशाचा फ्लो वाढतो आणि त्याच्यामुळे काय वाढत आहे, इन्फ्लेशन वाढत आहे. मग इन्फ्लेशन वाढण्याची कारणे कोणती कोणती, व्हॉट आर द रिझन बिहाइंड टू इन्क्रीजिंग द इन्फ्लेशन, आणि हे इन्फ्लेशन वाढता वेळेस त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीला कंट्रोलिंग मेजर्स कोणते कोणते आहे. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन्फ्लेशन, डिफ्लेशन, डिसइन्फ्लेशन, स्किफ्युलेशन. आता तर एक नवीन त्या प्रकारचा असलेला शब्द निघत आहे, त्याला म्हटलं जातं सिंकफ्लेशन. काय आहे, सिंकफ्लेशन. आणि दुसरं आहे श्रिंकफ्लेशन. आता सिंकफ्लेशन आणि श्रिंकफ्लेशन याच्यामधलाही तुम्हाला फरक कळला पाहिजे. का, कारण की त्या गोष्टीमुळे कुठेतरी इंडियन इकॉनॉमीमध्ये त्या प्रकारचा जो चढ उतार होत आहे त्या चढ उताराला काय केलं जात आहे, इथं महागाईच्या भत्त्याच्या नावाखाली तुम्हाला दाबल्या जात आहे. मग हे तुम्हाला त्या प्रकारचं ओरिएंटेशन आलं पाहिजे की एक्झॅक्टली त्या गोष्टीवर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर महागाईचा संदर्भ तर कुठं कुठं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीच्या नवीन संकल्पना तिथं इंडियामध्ये आपण डिस्कस करत आहोत. म्हणजे बघा एक गोष्ट आणि त्याच्या माध्यमातून असलेल्या ह्या बाकीच्या गोष्टी होत आहे. हे कळालं का, येते लक्षात. बघा प्रत्येक गोष्ट अशीच तुम्हाला रीड करावं लागणार आहे. संपादकीय पेज आहे. परत त्याच्या अंतर्गत सगळ्यात महत्वाचं पुरवठा साखळीतून अर्थवृद्धीकडे. काय आहे, पुरवठा साखळीकडून अर्थवृद्धीकडे. आता काय दिलं आहे, नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी. काय आहे, नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी ही भारताची स्पर्धात्मक वाढवण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. एकात्मिक पुरवठा साखळीसाठी पायाभूत सुविधा उभारताना संगणकीकरण आणि रोजगार क्षमतेवर वाव देणारे नवीन धोरण स्वागतार्ह आहे. आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही जीएस पेपर 3 बघताय, कदाचित विद्यार्थी झोपताय, काही विद्यार्थी काय करताय, झोपलं नाही पाहिजे. जीएस पेपर 3 चालू इकॉनॉमिक्स. तुम्हाला सांगतो सिलेबस फार मोठा आहे बरं विद्यार्थी मित्रांनो. सिलेबसला कोर रिलेटेड करायचं शिका तरच तुम्हाला होईल. तुमचं आता काय झालेलं आहे, फक्त जुन्या पॅटर्ननी तुम्ही स्टडी करताय, तो सोडून द्या. 4 जूनला एक्झाम आहे तुमची, 4 जून 2023ला. तुमच्याकडे फक्त 6-7 महिने बाकी आहे. तुमची मेन्सचं प्रिपरेशन तयार चालू पाहिजे आत्तापासून. नोट्स मेकिंग चालू झाली पाहिजे तुमची. जर तुम्हाला 2023 मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक करायची असेल तर. तुम्हाला वाटत असेल की सर 2030 पर्यंत जगू शकतो आपण, करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास करा, नो डाऊट्स. परंतु तुम्हाला हे जर तुम्हाला कळायचं असेल तर तुम्हाला अटेंटिव्ह राहावंच लागणार आहे. एवढं सोपं नाही आहे की एवढं रिलेशन लगेच लागणं. आम्हाला ही सवय झाली आहे की नुसतं आम्ही पानं पलटले की आम्हाला कळतं की हे कशाचे रिलेशन आहे. जीएस पेपर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, इंडियन इकॉनॉमी इश्यू रिलेटिंग टू द प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आणि ग्रोथ, पहिला टॉपिक. त्याच्यानंतर काय आहे, विकास आणि रोजगार, त्याच्या खालीच आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे विविध प्रकारचे असलेलं स्टोरेज, ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर आहे. ई टेक्नॉलॉजी, एड आणि फार्मर्स आहे. विचार करा ह्या सगळ्या गोष्टी का महत्त्वाच्या आहे, कारण की त्या संदर्भामध्ये पुढचा अजून एक आहे पॉइंट, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स, ऑब्जेक्टिव्ह, फंक्शन्स, लिमिटेशन अँड रिव्हॅबिंग. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या गोष्टी. आता इथं शब्द काय दिलेला आहे, पुरवठा साखळीतून अर्थव्यवस्थेकडे. आपण म्हणतोय की ट्रान्सपोर्टेशन और वी कॅन बी सेट रेल्वे, वी कॅन बी सेट द ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, काइंड ऑफ युअर एरोप्लेन्स असेल, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक्स असेल, त्याच्यानंतर तुमचे असलेले रोड कनेक्टिव्हिटी असेल. ह्या सगळ्या गोष्टी दीज आर द व्हेन्स ऑफ युअर इकॉनॉमिक्स. तुमच्या अर्थव्यवस्थेच्या काय आहे, शिरा आहे की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे असलेल्या ह्या सगळ्या अर्थव्यवस्था काय केल्या जाते, रन केल्या जाते. ज्यावेळेस तुमच्या असलेल्या पुरवठा साखळी अंतर्गत अर्थव्यवस्थेला त्या प्रकारची वृद्धी दर मिळवायचा असेल तर तुम्हाला काय मजबूत करावं लागणार आहे, पुरवठा साखळी. मग त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हा फार महत्त्वाचा घटक आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे असलेलं कॉन्ट्रीब्युशन विदिन द इकॉनॉमी हे चांगल्या प्रकारे वरती येऊ शकत नाहीये. आज आपण म्हणतोय की त्या प्रकारचा समृद्धी महामार्ग असेल, नॅशनल हायवेज कन्स्ट्रक्शन केले असेल, दीज आर द बेस्ट एक्झाम्पल
टू कॉन्ट्रीब्यूट विद इन द इंडियन इकॉनॉमी. आपल्या इकॉनॉमीला जर त्या प्रकारचं असलेलं अपवर्ड बघायचं असेल आणि 5 ट्रिलियन्स इकॉनॉमी बनवायची असेल तर तुमच्या देशामध्ये पायाभूत सुविधा ह्या असल्याच पाहिजे. त्यामुळे बघा तुमच्या असलेल्या समृद्धी महामार्गावर 2 ड्रायपोर्ट बनवत आहे. एक बनवत आहे तुमच्याकडे जालनामध्ये आणि दुसरा आहे वर्धामध्ये. का बनवत आहे, काय गरज याची? बिकॉज ऑफ द ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम हॅज बीन ग्रोन इन सच अ मॅनर की ज्याच्यामुळे इंडियन इकॉनॉमीमध्ये काय होणार आहे, कॉन्ट्रीब्युशन वाढणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर काढायचा जीएस पेपर 3 मध्ये, तिथं सरळ विचारलेलं आहे की तुमचं वेदर वी आर इन्व्हेस्टिंग विद इन द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी, इट विल बी कॉन्ट्रीब्यूट विद इन द इंडियन इकॉनॉमी इन अ सच अ मॅनर की तुमची असलेली इंडियन ग्रोथ रेट हा काय होणार आहे, वाढणार आहे की नाही. मग क्रिटिकल अनालिसिस करा. मग क्रिटिकल अनालिसिस काय दाखवायचं की आपल्याकडे असलेलं रोडची नॅशनल हायवेची कॅपॅसिटी जी 1% होती ती आता 2.5% वाढलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं आपल्याकडे डेव्हलपमेंट होत चालली आहे. रस्ते व्यवस्थित असेल, ट्रान्सपोर्टेशन लवकर होईल, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी लागल, ऑटोमॅटिकली तुमचा असलेला बिझनेस काय होणार आहे, ग्रो होणार आहे. म्हणजे इट शोज दॅट की आपल्याकडं फक्त एका न्यूजमुळं फक्त अर्थसमृद्धीकडे किंवा अर्थवृद्धीकडे हा शब्द जरी ओळखला तर आपल्याला पूर्ण कळतं की नेमकं काय आहे. कारण की सगळ्यात मोठा इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये हाच प्रॉब्लेम आहे की दळणवळणावर असलेला खर्च जास्त आहे. आज आपल्याला एखादी गोष्ट इथून जर दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करायची असेल तर आपल्याला विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून वापर जरी केला तरी तो खर्चिक जास्त सापडतोय. सर्वात जास्त स्वस्त काय आहे, तुमचं असलेला जहाजाच्या मार्गाने केलेला व्यापार. परंतु आज हे पण माहिती आहे की आपला पोर्ट तशा प्रकारचे डेव्हलपमेंट आहे का, नाही. आज आपण म्हणतोय की 13 मेजर पोर्ट्स आहे. मग हे 13 मेजर पोर्ट्सचं त्या प्रकारचं युटिलायझेशन होतंय का, हा पण एक क्रिटिसायझिंगचा पॉईंट आहे. त्या प्रकारचा असलेला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारा पैसा आणायचा कुठून? गव्हर्नमेंट कंटिन्युअसली IMF कडे हात पसरवतंय, कंटिन्युअसली त्या प्रकारच्या असलेल्या वर्ल्ड बँकेकडे हात पसरवतोय. मग इंडियामध्ये जेव्हापासून आपण LPG अडॉप्ट केलेलं आहे, खरंच आपल्याकडे असलेले विविध प्रकारचे असलेले जे आपण संकल्पना वापरतोय, कोणतं बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, बिल्ड ऑपरेट ऑपरेटिंग आणि ट्रान्सफर, बोट BOT BOLT आहे, अशा विविध प्रकारचे असलेले मेकॅनिझम यूज करून आपल्या इंडियन इकॉनॉमी बऱ्यापैकी फ्लोईंग ऑफ अ मनी तयार करतोय. मग अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टी करता वेळेस इंडियन इकॉनॉमी खरं ग्रोथ करते का, हा क्रिटिकल अनालिसिसचा पॉईंट आहे. LPG अडॉप्ट केलं, पण LPG अडॉप्ट केल्यानंतर भारताचा ग्रोथ रेट जसा पाहिजे तसा झाला का, नाही. बेरोजगारीचा दर हा वाढत चाललाय. नियर टू बी वी कॅन बी सेड दॅट की 17% हा काय आहे, बेरोजगारीचा दर आहे. काल परवाच्या असलेल्या लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटचा जो अहवाल आलाय त्याच्यामध्ये ह्या गोष्टी भाष्य केलेले आहे. मग तुमचे असलेले आर्थिक समृद्धीकडे जाण्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधामध्ये 2 गोष्टी होतात, एक तर विकास साध्य केला जातो आणि दुसरं म्हणजे तुमचं बेरोजगारीचं प्रमाण कमी केलं जातं. मग याच्या पुढे हे जाऊन तुम्हाला अभ्यास करावा लागतो की खरंच बेरोजगारी कमी प्रमाणात झालेली आहे का. का इंडियाला क्रिटिसाइज केलं जातं की इंडियाचं काय आहे, जॉबलेस ग्रोथ आहे. काय आहे, जॉबलेस ग्रोथ आहे. म्हणजे तुमच्याकडे जॉबलेस ग्रोथ आहे, तुमच्या इंडियामध्ये काय दिसतीये, ग्रोथ दिसतीये, पण तुमची असलेली कशी आहे, जॉबलेस ग्रोथ आहे. आणि असं पण क्रिटिसाइज केलं जातं की भारतामध्ये की पूर्ण वर्ल्डमध्ये इंडियन इकॉनॉमी इज अ कन्सिडर ॲज अ की पहिले डायरेक्ट स्विचिंग मशीन यूज केलेली आहे. म्हणजे प्राथमिक क्षेत्रापासून डायरेक्ट कुठे घेतली आपण, तृतीय क्षेत्रावर घेतलेली. आपल्याकडे उद्योग क्षेत्र त्याच्या प्रकारचे ताकदीचे उभे राहिलेले का हो, नाही. आज आपल्याकडे उद्योग क्षेत्र आहे पण कसे आहे, तुमचे असेंब्लिंग उद्योग क्षेत्र आहे. काय आहे, असेंब्लिंग उद्योग क्षेत्र आहे. आज तुमच्याकडे खिशामध्ये ॲपल मोबाईल असेल पण ॲपल मोबाईल आपल्याकडे बनतो का हो, नाही. आपल्याकडे काय होतं, त्याचं असेंब्लिंग्स होता. काय होता, असेंब्लिंग्स होता. दीज आर द मेन लॅक्युना ऑफ इंडियन इकॉनॉमी. मग त्याच्यामुळं त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही वाचता मग त्या प्रकारचं असलेली ही एक नवीन आपण इंडियन गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी इश्यू केली आहे. नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी म्हणजे काय की आपल्याकडे जे पण लॉजिस्टिक कॅरी आउट होणार आहे त्याचं मेकॅनिझम कसं रन करायचं, कोणत्या प्रकारात करायचंय आणि त्याचा संबंध तुमच्या असलेल्या सिलेबसशी कसं लावायचा. कारण की याच्यामध्ये पायाभूत सुविधा, डिजिटल इंडियाला आपण काय करतोय, प्रमोट करतोय. त्याच्या अंतर्गत तुमचा असलेला व्यवसाय आणि व्यापारातील असलेली सुलभता ही पण सगळ्या गोष्टी मदतशीर राहणार आहे. कारण की आपल्याकडे असलेलं फार मोठं ट्रान्सफॉर्मेशन 2017 मध्येच आपण केलं होतं अंडर द नेम ऑफ GST. GSTच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या व्यापार मंडळी असेल किंवा त्या प्रकारचं असलेल्या विविध प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्याचं काय केलं होतं, युटिलायझेशन केलं होतं. हे बघा तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही पेपर वाचताना, पेपर वाचता वेळेस तुम्हाला मल्टिपल डायमेन्शनने विचार करावा लागतो. बरं, तुम्हाला लिखाण करायचं असतं तर लिखाण करता वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टीचं लिंक लावता आली पाहिजे. भरपूर काही गोष्टी असतात
त्यामुळं पेपर वाचन हे अल्टिमेट महत्त्वाचं आहे. कारण की तुम्हाला बघा आता एकच संबंध आपला कशाशी आला आहे, जॉबलेस ग्रोथशी, बेरोजगारीशी आला, त्याच्यानंतर GSTशी आला, त्याच्यानंतर लॉजिस्टिक पॉलिसी, पायाभूत सुविधा, व्यापारीकरण, आंतरराष्ट्रीयकरण, ग्लोबलायझेशन, LPG. म्हणजे एक गोष्ट जर तुम्ही वाचत असाल तर तुमचे मल्टी डायमेन्शन्स ओपन्स क्रिएट झाले पाहिजे. आणि आता याच्याही पुढे जाऊन जसं की काल परवाच्या असलेल्या वृत्तपत्रामध्ये आलं होतं की WTOच्या प्लॅटफॉर्मवर कुठंतरी आता डेव्हलपिंग कंट्रीज आपल्या लिस्ट डेव्हलप कंट्रीजला दाबण्याचा प्रयत्न करताय, सॉरी डेव्हलप कंट्री लिस्ट डेव्हलप कंट्रीला दाबण्याचा प्रयत्न करताय. मग आता इथं क्रिटिसाइजिंग होत आहे की WTO शुड बी कंटिन्यू ऑर नॉट टू बी कंटिन्यू. WTOचा अर्थ काय आहे, इट इज ॲक्टिंग ॲज अ मेडिएटर, इट इज ॲक्टिंग ॲज अ क्रिएटिंग द प्लॅटफॉर्म टू युटिलाइज द ऑल कंट्रीज फॉर देअर डोमेस्टिक एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बिझनेस. मग अशा प्रकारे करता वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला एका गोष्टीमुळं कोणत्या कोणत्या गोष्टी बघायच्या आहे. आलं लक्षात, हे समजतंय. करंट अफेअर्स तुम्हाला असंच रीड करावं लागणार आहे, याला लिंक नसती, हे तुम्हाला लिंक जमवावी लागते. तुमचा सिलेबस हा लिंक करतो तुमच्या असलेल्या पेपर वाचनाला. कारण की तुम्ही ज्यावेळेस GSचा अभ्यास करता तर त्यावेळेस तुम्हाला बाहेर बघावं लागतं, पण ज्यावेळेस तुम्ही पेपर वाचता त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं, GS मध्ये आतमध्ये बघावं लागतं की GSचे असलेल्या कोणत्या कोणत्या टॉपिक्सशी रिलेटेड आहे, कोणत्या कोणत्या नाही. आता बघा मुत्सद्दीकी राजकारणी, आता काही घेणं देणं नाही आहे, परंतु आपल्याकडे परत GS पेपर 2 पॉलिटिक्स, पॉलिटिकल पार्टीज हे एक स्पेशल टॉपिक्स आहे आपल्याकडं. पॉलिटिकल पार्टीचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. मग असं क्रिटिसाइज केलं जातं की इंडियामध्ये मोनोपॉली ऑफ पॉलिटिकल पार्टीज जशी होती कुठं, काँग्रेसची होती, त्या काँग्रेसची मोनोपॉलिटी JP नारायण मुवमेंट नंतर कमी झाली आणि हळूहळू काय झालं होतं, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉलिटिक्स झालं होतं. परंतु आता परत 2014 काय झालंय, सेंट्रलायझेशन ऑफ पॉलिटिक्स झालेलं आहे. म्हणजे इथं परत सिंगल मोनोपार्टीज हे काय करते, डॉमिनेट करते. आपल्या भारताचं दुर्दैवी असं लोक म्हणतात, पेपर वाचन करणारे किंवा त्या संदर्भामध्ये पेपरमध्ये लिखाण करणारे, ते काय म्हणताय की इंडियामध्ये आता मोनोपॉली ऑफ युअर पॉलिटिकल पार्टीज अशा प्रकारे रीच झालेली आहे की तुमचं असलेलं विरोधक राहिलेलं नाहीये. तुमच्या असलेल्या प्रत्येक गोष्टी तिथं मॅन्युप्युलेट केल्या जात आहे. प्रत्येक गोष्टी म्हणजे सोशल मीडियापासून तर तुमच्या असलेल्या न्यूजपर्यंत सगळं कोणाच्या हातामध्ये, कंट्रोलमध्ये आहे, तुमच्या असलेल्या मोनोपॉलीज असलेल्या एका पॉलिटिकल पार्टीजमध्ये. दिस शोज द एक्झॅक्टली नेचर ऑफ युअर पॉलिटिकल पार्टीज. मग त्या प्रकारच्या असलेल्या ह्या गोष्टीवर काय केलेलं आहे, भाष्य केले. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे, आंतरराष्ट्रीय संबंधात सर्वजण फक्त आपलं काय करताय, स्वार्थ पाहताय आणि त्या प्रकारे आपापले ऐकले जाणार नसेल तर सुनावणीच्याच गरज काय आहे, उपयोग काय. आता नीट लक्षात घ्या, याच्या अंतर्गत तुम्हाला आता नवीन नवीन कॉन्सेप्ट शिकायला भेटणार आहे. जसे की फॉर एक्झाम्पल तुमचं असलेलं रशिया आहे आणि त्याच्या संदर्भात तुमचं असलेलं बाजूचं असलेलं युरोपियन कॉन्टिनेंट्स आहे. आता कंटिन्युअसली भांडणं चालू आहे, कोणाचे, रशियाचे आणि युक्रेनचे. मग आता हे भांडणं चालू असताना त्या संदर्भामध्ये युक्रेनवर हल्ला त्या प्रकारे रशियाने केल्यानंतर तुमच्या असलेल्या युक्रेनचा लचके तोडलेले आहे, कोणी, रशियानी. आणि रशिया परत काल परवा काय म्हणतोय की आम्ही युक्रेनला शेवटपर्यंत सोडणार नाहीये. पण त्या प्रकारचं असलेल्या युक्रेनला त्या प्रकारची असलेली सपोर्टिंग सिस्टीम कोणी क्रिएट केलेली आहे, अमेरिकेने. कोणी केली आहे, अमेरिकेने. आणि अमेरिकेची असलेली कोणती संस्था, नाटो. कोणती आहे, नाटो. कारण की नाटोमध्ये त्या प्रकारचं असलेले बाकीचे जे पण ऑर्गनायझेशन आहे विच इज लीड बाय द अमेरिका. मग ह्या सगळ्या कॉन्ट्रीब्युशन्स किंवा यांचं असलेलं सपोर्ट सिस्टीम क्रिएट झाली कोणाला, युक्रेनला. आणि युक्रेनला धमकी दिलेली की भाई आता विंटर सीझन येते, आम्ही तुम्हाला नॅचरल रिसोर्सेस देणार नाही, आता आम्ही काय करतोय, तुमचं नॅचरल रिसोर्स थांबून घेणार आहे. तर युक्रेन म्हणतो तुम्ही कितीही थांबवा तरी आमच्याकडे असलेलं सपोर्टिंग सिस्टीम इथं युक्रेन आहे, इकडे बहरीन आहे, इकडे इराण आहे, सौदी अरेबिया आहे, आम्ही सगळ्यांकडनं त्या प्रकारची सपोर्ट सिस्टीम घेऊ, तुमची गरज राहणार नाही. कारण की झालं काय की ज्यावेळेस USSRचं पतन झाल्यानंतर सगळे असलेले छोटे छोटे राज्य स्वतंत्र झाले आणि कुठेतरी डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलला ते फॉलो करत होते. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीमुळं तिथं असलेली परत एक हिस्ट्री रिपीट इटसेल्फ नावाची कॉन्सेप्ट इथे येते की बायपोलरायझेशन होताना जिथं अमेरिका आणि रशिया अशा प्रकारचं असलेलं वागत असेल आणि त्या संदर्भामध्ये तुमच्या अमेरिकेवर जिथं क्युबा काय आहे,
क्युबा, ह्या क्युबाला प्रमोट करत होतं कोण? रशिया. तर त्यावेळेस क्युबेन क्रायसिस क्रिएट झाले होते आणि हे क्युबेन क्रायसिसमुळं कुठेतरी अमेरिका दबून राहिला होता. म्हणजेच काय की आफ्टर द कोल्ड वॉर अशा प्रकारची सिच्युएशन परत तयार होतीये का? मग आता ह्या प्रकारचं एक भीती निर्माण होतीये की आपल्याकडं आता नवीन प्रकारचं वॉर तयार होतंय का? मग हे वॉर काय आहे? इन द टर्म्स ऑफ कलोनायझेशन. पण कलोनायझेशन कसं होतंय इंडियामध्ये किंवा तुमचं असलेल्या बाकीच्या देशामध्ये? इन द टर्म्स ऑफ पैसा. कशाच्या माध्यमातून होत आहे? पैशाच्या माध्यमातून. बघा ना, रशिया कोणाला धमकी देतोय? युक्रेनला. कशाच्या बाबतीत? नॅचरल रिसोर्सेस संपून टाकणारे. रशिया हे म्हणत नाहीये की आम्ही तुमच्यावर अशा प्रकारे डबल आक्रमण करू, तशा प्रकारचा असलेला न्यूक्लिअर हल्ला करू, ते म्हणत नाहीत. आम्ही काय करतोय? नॅचरल रिसोर्सेस आम्ही त्या प्रकारे कमी करतोय. मग हे कलोनायझेशन किंवा आपण म्हणतो वसाहतीकरण, ते वसाहतीकरण डबल चर्चेमध्ये येत आहे आणि त्या प्रकारच्या गोष्टीमुळे कुठेतरी इंडियाचं आणि त्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन विदिन द ग्लोबलायझेशन हे काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी GS पेपर 2 आहे. मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स येतात. मग इंटरनॅशनल रिलेशनमध्ये इंडियाचं आणि तुमचं रशियाचं काय रिलेशन आहे, इंडियाचं आणि तुमचं असलेलं? कारण की आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर त्या प्रकारचं आपण एक हे केलं होतं, नॉन अलाइनमेंट मुवमेंट साईन केली होती. काय केली होती? नॉन अलाइनमेंट मुवमेंट, की ज्याच्या माध्यमातून आपण कोणत्याच कडे जाणार नाही. म्हणजे एका साईडला रशिया आणि एका साईडला अमेरिका. आम्हाला कोणासोबत जायचं नाही, आम्हाला काय करायचं आहे? सेपरेट राहायचं आहे. तुम्ही तुमचं दोघं भांडणं करत बसा, आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु आता काय होतंय की त्या संदर्भामध्ये कुठंतरी लपून छपून आपल्याला सगळ्यांना माहित होतं की इंडिया इज अ टिल्टेड टुवर्ड्स द रशिया. परंतु त्या संदर्भामध्ये पहिलंच वाक्य काय आहे? आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सर्वजण फक्त काय साधता? आपला स्वार्थ साधता. मग इथं सगळ्यात महत्त्वाचा असतो नॅशनल इंटरेस्ट. काय असतो? नॅशनल इंटरेस्ट. इंडिया पण तेच करतोय. आज भारताला त्या प्रकारचं असलेल्या बाकीच्या गोष्टीची गरज असेल तर आता भारत कुठं टिल्ट होत आहे? अमेरिकेकडं. कुठं टिल्ट होत आहे? अमेरिकेकडं. ही सगळ्यात मोठी गडबड गोष्ट बरं ही. म्हणून बघा, अमेरिकेकडे आपण टिल्ड होत आहे म्हणून अमेरिकेने सपोर्ट केला. कुठं? भारताला कुठं स्थान द्या? युनायटेड नेशनचं सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. का? कारण की आता आपण कोणाकडे वळतोय? अमेरिकेकडं. रशिया आता तेवढा ताकदीचा राहिला नाही असं म्हणू शकत नाही, परंतु तुमचं असलेलं नो इज परमनंट एनिमी, नो इज परमनंट फ्रेंड विदिन द इंटरनॅशनल रिलेशन. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्ही परमनंट फ्रेंड करू शकत नाही आणि परमनंट एनिमीही करू शकत नाहीये, कारण की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे ऑपॉर्च्युनिस्टिक असतं. ज्या देशाला त्या प्रकारचं ऑपॉर्च्युनिटी भेटली त्यांनी ती ग्रॅब केली, ऑटोमॅटिकली होणार आहे. जर या प्रकारचं अमेरिकेकडे टिल्ट नसं झालं तर अमेरिकेने आणि तुमचं युरोपियन युनियन त्यांनी आपल्याला सपोर्ट केला. काय द्या भारताला तुम्ही? युरोपियन युनियनच्या असलेल्या तुमचा असलेल्या युनायटेड नेशनच्या असलेल्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबर द्या. बिकॉज ऑफ वी आर सपोर्टिंग टू द अमेरिका. याच्याही पलीकडे जाऊन आता आपला भारत देश ऍक्टिंग ॲज अ बिग ब्रदर काय करतोय? बिग ब्रदरची पॉलिसी करतोय. जसे की फॉर एक्झाम्पल बिग ब्रदर काय असतो? आपला मोठा भाऊ कोणावर अधिराज्य गाजवतोय? आपल्या लहान भाऊ बहिणीवर. बरोबर आहे. सेम त्या प्रकारे मोदी साहेब भाईओ और बहनो चलो लगेच साऊथ आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये गेले. तिथलचे डायस्पोरा, एक कॉन्सेप्ट पण आहे डायस्पोरा. तुम्हाला त्या डायस्पोरा लगेच करता सू छे माझ्या माना छू बस ओके. मग ह्या सगळ्या लोकांना आपण काय करतोय? अटेन्शन करतोय. बिग ब्रदरची रोल कसं प्ले करतोय की साऊथ आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये जेवढे पण आता देश आहे लीस्ट डेव्हलप त्यांना प्रमोट करण्यासाठी कोण पळतोय? आता इंडिया पळतोय. मॉरिशसमध्ये क्रायसिस झाले त्यावेळेस पण तिथं सपोर्टिंग सिस्टीम कोणी तयार केली? इंडियाने केली. श्रीलंका एवढा डबगाईत गेला, श्रीलंकेला म्हणे घाबरू नको, मी तुझ्यासाठी सगळं काही करेल, फक्त तू चायनासोबत दोस्ती नको करू. ते करतंय. पण चायनाचं काय झालं? चायनाने तेच केलं. त्याला म्हणलं आता सेलेमन प्लॉयसिंग, तुम्हाला मी ऑलरेडी पण सांगितलेलं आहे. स्लायसिंग सेलेमन प्लॉयसिंग आहे ती पॉलिसी अशा प्रकारे केल्या जाते की तुमच्या असलेली चायना ही तुमच्या असलेली आपण म्हणतो ना स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थेरी, त्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थेरीच्या माध्यमातून सगळ्यांना कनेक्ट करते. म्हणजेच काय? आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्याचा असलेला संबंध तुम्हाला असलेल्या ह्या याच्यामध्ये सापडणार आहे. आलं लक्षात? मग अशा प्रकारचं असलेले हे महत्त्वाचे होते आणि त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी तिथं बघितल्या आपण. आता कापूस बाजारात मंदीचे सावट कशामुळे? आता कदाचित तुम्हाला वाटत असेल आता हे कापूस आणि याचा इकॉनॉमिक्समध्ये काय रिलेशन आहे? आहे का? आहे का? माहित नव्हतं मला, बरं झालं सांगितलं. हे बघा, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस अँड इश्यू रिलेटेड विथ युअर कंट्रीज हा एक टॉपिक आहे. इंडियाची ॲग्रिकल्चरची जी पॉलिसी जर तुम्ही बघायला गेली तर ती पॉलिसी काय दिसते हो तुम्हाला? एका प्रकारची असलेली अशी पॉलिसी आहे की इथं आपल्याकडं कॅश क्रॉपला जास्त वाव देतो आपण.
कोणत्या क्रॉप्सला वाव देतो? कॅश क्रॉप्सला. प्रॉब्लेम काय की आपल्याकडे मोनोकल्चर कल्टिवेशन्स आहे. मोनोकल्चर कल्टिवेशन्स म्हणजे काय? एक पीक पद्धती आहे. ऊस तो ऊसच सगळीकडं, कापूस तर कापूसच सगळीकडं. आपल्याकडं फर्टिलिटी ऑफ युअर लँड्स हॅज बीन डिक्रीजेस सिन्स पास्ट इयर. ज्यावेळेस आपण भारत 1966 ला हरित क्रांती आपण अडॉप्ट केली, त्याच्यानंतर यू विल गेट सरप्राईज की आपल्याकडं युटिलायझेशन ऑफ फर्टिलायझर्स, झोपू नका, युटिलायझेशन ऑफ फर्टिलायझर्स किती पटांनी वाढलेलं आहे? 400 पटांनी. किती वाढलेलं आहे? 400 पटांनी. यू विल गेट सरप्राईज अनदर थिंग्स की अमेरिकेसारखा देश, नीट लक्ष द्या बरं, अमेरिकेसारखा देश 51 किलोग्रॅम एका हेक्टरला फर्टिलायझर यूज करतो. चायना तुमचं 92 किलोग्रॅम त्या एका हेक्टरला यूज करतो. आणि मेरा भारत महान 134 किलो वापरतोय. काय? 134 किलो काय वापरतोय? फर्टिलायझर्स यूज करतोय. मग त्या गोष्टीमुळं आपल्याकडे ह्या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी इथं आर्टिकल आलं होतं. काय? कापूस बाजारामध्ये मंदीचे सावट कशामुळं. ठीक आहे, हा डिमांड आणि सप्लायचा रूल वापरणार आहे, परंतु तुम्हाला क्रॉपिंग पॅटर्न्स काय आहे आणि क्रॉपिंग पॅटर्न हा तुमचा जिओग्राफीचा पोर्शन आहे. मग क्रॉपिंग पॅटर्न तुम्हाला माहिती पाहिजे की इंडियामध्ये सर्वात जास्त क्रॉप्स म्हणजे पर्टिक्युलर कॉटन्स कुठून येते आणि त्याच्या मागचा असलेला फरक काय आहे. आज आपण बघत असाल की कापूस जो आहे तो सर्वात जास्त उत्तम दर्जाचा आहे. तो कुठलचा आहे? गुजरात साईडचा आहे. त्याच्यानंतर कुठलचा आहे? महाराष्ट्रातला आहे. मग असा फरक का? कारण की त्या संदर्भामध्ये आपल्याकडे पण दमट वातावरण आहे, परंतु तुमचं दमट वातावरण कोणाचं? गुजरातचं. हे थोडं ह्युमिडिटी असल्यामुळं तिथं कापूस हा काय आहे? चांगला आहे. म्हणून बघा टेक्स्टाईल्स कुठे जास्त आहे? सुरतला जास्त आहे. मग त्या प्रकारची तिथलची मागणी कमी होणे, पुरवठा साखळीमध्ये अंतर पडणे, ह्या सगळ्या गोष्टीमुळं कुठेतरी कापसाचे भाव हे काय झाले आहे? कमी झालेले आहे. म्हणून इथं मंदीचं सावट आलेलं आहे. त्यामुळे तुमचा क्रॉपिंग पॅटर्न तुमचा जिओग्राफीचा असलेला क्वेश्चन इथं रिलेटेड करता येऊ शकतो. येतंय लक्षात? म्हणजे तुम्हाला प्रत्येक बीट हा तुम्हाला रिलेट करता येतो. बऱ्यापैकी गोष्टी कव्हर झालेल्या आहे. बऱ्यापैकी त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करण्यासाठी लक्ष द्या. भरपूर गोष्टी असतात, लक्ष द्या, भरपूर गोष्टी असतात, परंतु 1-2 तासामध्ये सगळ्या गोष्टी रिलेटेड नाही होऊ शकत. कारण की प्रत्येक बीट, ईच अँड एव्हरी बीट आर रिलेटेड विथ युअर प्रत्येक तुमच्या न्यूजसाठी होऊ शकतो. परंतु ते कधी होणार आहे? ज्यावेळेस तुमचं असलेलं वाचन तेवढं वाढणार आहे. त्यामुळे डेली तुमचं काय वाचन पाहिजे? न्यूजपेपर पाहिजे. एक वेळेस तुम्ही पुस्तकाच्या कॉन्सेप्ट लवकर समजून घ्या आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला बाकीच्या गोष्टी इंटरलिंक करता आला पाहिजे, तरच तुमचा फायदा आहे. नाही तर अदरवाईज तुम्ही कोणताच ह्या गोष्टीचा फायदा होणार नाही. आलं लक्षात? इथपर्यंत कोणाला काही अडचण? समजलंय? आजचं सेशन फक्त आपण कशासाठी संदर्भात होतं की हाऊ टू रीड द न्यूजपेपर. कारण की न्यूजपेपर हातात घेतल्यानंतर आपल्याला रिलेशन लावता आलं पाहिजे. मग न्यूजपेपर हातात घ्यायच्या पहिले तुम्ही दररोज, माझं पर्सनल मत आहे आणि हे प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे, माझी अशी अपेक्षा आहे की तुमच्याकडं असलेला हा सिलेबस तुम्हाला पाठ पाहिजे बरं, तरच तुम्हाला तिथं लिंक लावता येईल. नाही तर अदरवाईज लिंक लावता येत नाही. एक कॉन्सेप्ट आलेली आहे सध्या आता, मूनलाईट पॉलिसी. काय मूनलाईट पॉलिसी? मूनलाईट पॉलिसी काय आहे? बर, माझा एक क्वेश्चन आहे, मूनलाईट पॉलिसी बद्दल कोणी ऐकलेलं नाहीये? मूनलाईट पॉलिसी, व्हॉट इज मीन बाय द मूनलाईट पॉलिसी? ऐकलेलं नाहीये, ऐकलेलं नाही. ठीक आहे. मूनलाईट पॉलिसी म्हणजे काय? टू बी त्या प्रकारचा इकॉनॉमिक अँगल घेतो मी. मूनलाईट पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी की ज्याच्या अंतर्गत, फॉर एक्झाम्पल, आय एम असोसिएट विथ एनी काइंड ऑफ अ फर्म. मी एका फर्म सोबत काय आहे? असोसिएट आहे. आणि माझा जॉब किती आहे? 9 ते 5 आहे. किती आहे? 9 ते 5 आहे. मी ऑनेस्टली त्या प्रकारच्या असलेल्या 9 ते 5 जॉबला जातो आणि 5 नंतर घरी गेल्यानंतर मी दुसऱ्या कंपनीमध्ये परत एकदा काम करतो. मग अशा प्रकारामुळं इथं तुमचा जीएस पेपर 4चा संबंध येतो बरं. कारण की जीएस पेपर 4 मध्ये पहिला शब्द आहे इंटिग्रिटी. काय आहे? इंटिग्रिटी. मग आता इथं क्रिटिसाइज होतंय काय की विप्रो कंपनीनी नियर टू बी 300 एम्प्लॉईला, काय 300 एम्प्लॉईला काढून टाकलेला आहे.
मोठमोठ्या MNC कंपनी आता ह्या अशा जे मूनलाईट सर्व्हिसेस देत आहे त्या लोकांना त्यांच्या कंपनीतून काय करताय, काढून टाकताय. मग ज्यावेळेस असा प्रश्न निर्माण झाला, संभ्रम निर्माण झाला की मूनलाईट पॉलिसी वेदर इट इज अ व्हायोलेटेड युअर इंटिग्रिटी सिस्टीम ऑर नॉट. कारण की हे फार महत्वाचं आहे. इंटिग्रेटेड असणं म्हणजे काय की त्या संस्थेशी आपण म्हणतो ना निपक्षपातीपणाने जवळकी साधणे म्हणजे इंटिग्रिटी आहे. बरोबर आहे. आपण म्हणतो प्रामाणिकपणा, तो प्रामाणिकपणा तुमच्या संस्थेशी दिसला पाहिजे. पण त्याला दुसरी बाजू पण आहे. जर एखादा व्यक्ती त्याची कॅपॅसिटी 5 नंतरही काम करण्याची असेल तर त्या संदर्भामध्ये त्याला कोणी थांबवू शकत नाही. बिकॉज ऑफ इट इज अ अल्टिमेट द राईट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. मग इथं क्रिएट होता द कन्फ्लिक्ट बिटवीन द राईट्स अँड कन्फ्लिक्ट ऑफ युअर इंटिग्रिटी. मग तुम्ही प्रायोरिटी कशावर देणार आहे, कमेंट ऑन दॅट. मग कमेंट्स पास करावं लागतील. मग तुम्हाला लिहावं लागतं की इंटिग्रिटी इज अ नोशन. परंतु इंटिग्रिटीचा संदर्भ जेव्हा बघतो तर इंटिग्रिटीचा असलेला टाइम टेबल किती आहे, 9 ते 5. हा, त्यांनी 9 ते 5 नंतर किंवा त्याच्यामध्ये जर त्यांनी सर्व्हिस करत असेल तर ही इज अ नॉट अ इंटिग्रेटेड पर्सन. परंतु तो 5 नंतर काम करत असेल ही इज अ इंटिग्रेटेड पर्सन. यू कॅन नॉट बी क्रिटिसाइज देम की ही इज अ नॉट अ इंटिग्रेटेड पर्सन बिकॉज ऑफ ही इज अ डुईंग आफ्टर द हिज वर्क. त्यामुळे इथं तुम्ही त्याला क्रिटिसाइज करू शकत नाही. मग कमेंट पास करता वेळेस किंवा लिहिता वेळेस काय लिहायला पाहिजे की मूनलाईट पॉलिसी इज अ सच अ काइंड ऑफ अ पॉलिसी की विच आर कर्टेलिंग द राईट्स ऑफ अ पर्सन. काय करताय, लोकांचे राईट्स इथं कर्टेल करताय. दोन्ही बाजूने लिहिलं पाहिजे. परंतु हे राईट्स कधी कर्टेल केला जाणार आहे जर त्याला तुम्ही बॅन करताय. कधीपासून, 5 नंतर. म्हणजे तुमचं इच्छा काय की 5 नंतर पण कोणाची गुलामगिरी करायला पाहिजे, त्यांनी त्या कंपनीची करायला पाहिजे. वेदर इट इज अ पर्टिक्युलर ह्युमन राईट्स बिलकुलच होऊ शकत नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे की ह्या इंटिग्रेटेड शब्द आणि तुमचा असलेल्या मूनलाईट पॉलिसीबद्दल काय आहे. म्हणून हा GS पेपर 4चा पेपर आहे. येते लक्षात. आणि आपण आता एक अनाउन्समेंट करतोय की लवकरच आपण डेली न्यूजपेपर ॲनालिसिस घेणार आहे. मी ऑनलाईन डेली न्यूजपेपर ॲनालिसिस. कारण की एका दिवसांमध्ये न्यूजपेपर समजत नसतो, त्याला डेली वाचन पाहिजे, डेली अँगल्स भेटले पाहिजे तर तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहे. आता फॉर एक्झाम्पल नवीन इकॉनॉमिकची टर्म बघितली आपण, कोणती, सिंकफ्लेशन आणि श्रिंकफ्लेशन. काय डिफरन्स आहे, सिंकफ्लेशन आणि श्रिंकफ्लेशन, 2 कॉन्सेप्ट आलेले आहेत. हे तुम्हाला पेपर वाचण्यामधूनच कळणार आहे आणि हे तुमच्या सिलेबसशी रिलेटेड आहे. बरं, दीज आर द पॉलिसी हॅज बीन मेड विद इन इंडिया. हे फार महत्वाचं आहे. सुंदर उदाहरण देतो. सिंकफ्लेशन, सिंक म्हणजे डुबणे, सिंक म्हणजे डुबणे. श्रिंक म्हणजे छोटे होणे, श्रिंक म्हणजे छोटे होणे आणि सिंक म्हणजे डुबणे. फॉर एक्झाम्पल कॅडबरी खाल्ली आहे. कॅडबरी अंतर्गत पहिले गोल्डन फॉइल पेपर यायचा. बरोबर आहे. हा सर, तिच्या आठवणीमध्ये मी अजून जपून ठेवला आहे. त्या प्रकारचा गोल्ड आता येतोय का, आता नाही येत. त्याला म्हणतात श्रिंक पॉलिसी. काय म्हणतात, श्रिंक पॉलिसी. काय झालं की तुमच्या असलेल्या त्या प्रोडक्टला मागणी वाढली. काय झाली आहे, मागणी वाढली. पण मागणी वाढली पण ती कशी वाढली आहे, जशी पाहिजे तशी नाही आहे. कारण की कॅडबरीला अल्टरनेटिव्ह खूप झालेले. बरोबर आहे. आता त्या संदर्भामध्ये किटकॅट असेल, हे असेल, ते असेल, तुमची मागणी वाढतीये. पण मागणी अशा प्रकारे वाढते का हो की ज्याच्यामुळे तुमचं असलेलं फक्त मोनोपॉली क्रिएट होतीये, नाही. आता मोनोपॉली डायल्यूट झालेली तुमची मार्केटमधून. मग त्यावेळेस तुमच्या असलेले बिझनेसमन काय करतात, त्या प्रकारचं असलेलं कॉस्ट कटिंग करतात. काय करतात, कॉस्ट कटिंग. मग कॉस्ट कटिंग काय करायचं, गोल्डन फॉइल पेपर काढून टाकायचा, फक्त एक रॅप टाकायचा. पहिले कसे यायचे, 2-2 रॅप्स यायचे. आता काय आहे, सिंगल रॅपमध्ये. म्हणजे तुम्ही सिल्क घ्या का कोणती घ्या. हा एक झाला तुमचा श्रिंक. श्रिंक म्हणजे छोटे होणे. पहिले पार्लेजीचा बिस्किटचा पुडा 5 रुपयामध्ये 80 ग्रॅम यायचा, आता 60 ग्रॅम येतो आणि त्याच्यावर लिहिता 9% एक्स्ट्रा. आता ते काय टाकले माहित नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे. बघा, कॉम्पिटिशन वाढली, ऑटोमॅटिकली तुमच्या असलेल्या बिस्किटाचं प्रमाण काय झालंय, त्या प्रकारे कमी झालं. तुम्ही काय केलं, श्रिंक केलं. काय केलं, श्रिंक केलं. म्हणजे त्या प्रकारचं असलेली गोष्ट कमी केली. आता पार्लेला त्या प्रकारचं स्वतःच प्रोडक्ट पार्ले गोल्ड म्हणून काढावं लागलंय. का, कारण की लोकांना दाखवायचं की भाई ये प्रोडक्ट क्या है, अलग है, लेकिन किसका है, पार्ले का ही है. येते लक्षात, बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. आता श्रिंकफ्लेशन म्हणजे काय आहे, जसे की फॉर एक्झाम्पल आता मार्केटमध्ये हल्दीराम असेल, बालाजी असेल, यांची चिप्सची धुमाकूळ चालू आहे. बरोबर आहे. आता लेस कोणी घेतं का हो, नाही घेते. मग आता प्रॉब्लेम काय होता, भाई लेस का स्टैंडर्ड अलग है, लेस का स्टैंडर्ड ही अलग है, लेकिन वो स्टैंडर्ड अपने इंडियन इकॉनॉमी के चलता है क्या, नाही. आपल्याला जिथं फुकट तिथं कुटुंबा सगट लागतं. बरोबर आहे. आपल्याला कमी नाही पाहिजे, आपल्याला 10 रुपयात एवढं मोठं गप गो
खाल्लो पोटच भरलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. ही आपली इंडियन स्ट्रॅटेजी आहे. मग ह्या लोकांनी तेच ओळखलं. हलके फुलके बघा बरं, हल्दीरामचे 10 रुपयात मोठं पॅकेट भरून असतं आणि लेसचं बघा बरं 10 रुपयाचं खाल्लं तर वाटत बी नाही आपल्याला, बरोबर आहे. मग ह्याला म्हणलं जातं सिंकफ्लेशन. सिंक म्हणजे आता डुबायला चाललंय. काय चाललं ते आता डुबायला चाललंय. इथं तुमची रेट ऑफ कॉस्टिंग तुम्ही कमी करू शकत नाही. कमी केलं तर तुमचं प्रोडक्ट विकल्या जाणार नाही आणि कमी केलं तर त्या प्रकारची क्वालिटी कमी करून टाकता किंवा त्यांच्यातले इन्ग्रेडियंट्स कमी करता. मग हे अशा काही नवीन कॉन्सेप्ट आहे, सिंकफ्लेशन, श्रिंकफ्लेशन, ह्या सगळ्या तुम्हाला कधी कळणार आहे ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर रीड करणार आहे. त्यामुळे आपण हे नवीन एक संकल्पना घेऊन येतोय की हाऊ टू रीड न्यूजपेपर हे डेली बेसिसवर आपण तयार करणार आहे. डेली फक्त आपण संध्याकाळी पोस्ट करणार आहे. दिवसभर करायचं आणि त्या प्रकारे संध्याकाळी तुम्हाला रिलॅक्समध्ये कानाला हे टाकून काय वाचायचं, कसं वाचायचं ते. याच्याने फायदा काय होतो माहिती का, की तुम्हाला वेगवेगळे डायमेन्शन्स क्रिएट होता. आता तुम्ही फक्त प्लेन स्टडी चालू आहे तुमची, बरोबर आहे. पुस्तक वाचन असेल, सर जेवढे शिकवतात तेवढं आहे, पण त्याच्या बियॉन्ड परीक्षा आहे बरं. तुम्हाला अजून सांगतोय, तुम्हाला त्याच्या पलीकडे जावं लागणार आहे. यू शुड नॉट बी स्टॉप और यू शुड नॉट बी accumulated within the particular sphere of your examination. You have to make such a kind of a huge nation. तेव्हा मला ह्यूज नेशन बनवावं लागणार आहे अभ्यासाच्या बाबतीत. देन अँड देन इट विल बी सेड दॅट की भाई तुमचा स्टडी हो रहा आहे. आणि एक लक्षात घ्या, जर तुम्ही UPSC लेवलचा अभ्यास केला तर ऑनेस्टली सांगतो, लक्ष द्या, UPSC लेवलचा अभ्यास केला तर तुमचं असलेलं MPSC निघेल बरं. आणि हा विचार करू नका मी कंबाईन करून घेईल आणि कंबाईनवर स्विच होईल. कंबाईनवर स्विच झाले तुम्हाला फक्त एकच चान्स आहे, कंबाईनच्या खालच्या एक्झाम द्यायच्या आहे. तुम्ही MPSC करत असाल तर तुम्हाला वरची पण द्यायची पॉवर आहे आणि खालची पण देण्याची पॉवर आहे. त्यामुळं डोंट थिंक दॅट की मी कंबाईन करून घेईल आणि पास होऊन जाईल आणि पोस्ट मिळून. हे 2 दगडावर पाय ठेवण्याची सिच्युएशन आता राहिलेली नाही. तुमची 4 जूनला एक्झाम आहे, 4 जून 2023. आत्तापासून तयारीला लागा. अजून ऑनेस्टली सांगतोय, आत्तापासून भयंकर तयारीला लागा. ठीक आहे, इतके दिवस तुम्हाला समजत नव्हतं, पण आता तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचं ॲनालिसिस आलेलं आहे. माझ्या मते तरी प्रत्येक सब्जेक्ट कसा लिहायचा, काय लिहायचा थोडाफार तर अंदाज आलेला आहे. त्याला थोडं अजून इनरिच करा बरं. अजून सांगतो, वाढवा त्याला. योजना, कुरुक्षेत्र हे तुम्हाला वाटत असेल हे काय वाचायचं, हे कशाला घ्यायचं, पण तुम्हाला सांगतो ॲज इट इज तुम्हाला क्वेश्चन्स तशाच्या तसेच उतरताना दिसणार आहे तुम्हाला. स्मार्ट सिटीचं क्वेश्चन बघितलं का तुम्ही 2016-17चा? त्यांनी काय विचारलं की हडप्पन कालीमध्ये जे वापरले गेलेली जी सिस्टीम आहे विदिन द हडप्पन सिव्हिलायझेशन, त्याचा युटिलायझेशन तुमच्या स्मार्ट सिटीमध्ये कसे करसाल, हा UPSCला क्वेश्चन होता. का तुम्ही ना करू शकता की असं क्वेश्चन येणार नाही म्हणून MPSCला? आणि MPSC कॉपी पेस्ट करणार आहे कोणाचं, UPSCचं. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याच पद्धतीने तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे. अजून प्रांजळ मताने सांगतोय, थोडं अवेअरनेस क्रिएट करा, थोडं सिरियस पॉईंटने अभ्यास करा बरं. जर तुम्हाला खरंच MPSC करायची असेल तर. जर तुम्हाला फक्त हल्लडपणा करायचा असेल, कंबाईनवर उड्या मारायच्या आहे, मग डायरेक्ट मी म्हणतो पोलीस भरती चालू करा. काहीच ठेवू नका, डायरेक्ट पोलीस भरती ग्राउंडवर पळायला लागा. तिथं काही लागत नाही, फक्त पळावं लागतं. पण तुम्हाला सांगतो, जर जीवन जगायचं तर चांगलं जगा राव. बनायचं ना भाई क्लासवनी बनो, नाही तो ये बाकी ते म्हणलं जातं ना की भाई नौकरी तो बहुत सारी मिलेंगी लेकिन पोस्ट रहती है IAS की. बाकी सब कॉम्प्रोमाइज आहे भाई, सब कॉम्प्रोमाइज आहे. तुम्हाला IAS नाही भेटलं म्हणून तुम्ही IFS, IRS किंवा बाकीचे डेप्युटी कलेक्टर किंवा याच्यावर ॲडजस्ट होता. भाई वो पोस्ट नाही आहे, वो नौकरी है. यू आर जस्ट ॲडजस्टिंग विथ युअर एम्स, यू आर जस्ट ॲडजस्टिंग, यू आर सॅक्रिफायसिंग युअर एम्स. इट शुड नॉट बी देअर. त्यामुळे जर तुम्हाला खरंच काहीतरी बनायचं असेल ना, ऑनेस्टली सांगतो, शुभम सर तुम्हाला येतं शिकवायला? इंटरनल सिक्युरिटी वगैरे आले होते ना? नाही काय IPS आहे ना ते. अरे तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी झालं नाही? राकेश सर आले का? ओके म्हटलं शुभम सर आले काय. तर त्या संदर्भामध्ये तो असा व्यक्ती आहे की ज्याच्यानी खरंच एकदम ग्रामीण भागातून राहून त्यांनी आज फार मोठं नाव कमवलेलं आहे. त्यामुळे मला पण प्रत्येकाच्याकडनं हीच अपेक्षा आहे की तुमचा पण अभ्यास तेवढा ताकदीचा पाहिजे. आपला रिलेशन किंवा त्या संदर्भामध्ये रिलेशन फक्त एक्झाम पुरतं नाही आहे, लॉंग लाईफ असणार आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली विचारा की सर हे लिखाणामध्ये हा प्रॉब्लेम येतोय, लिखाणामध्ये तो येतोय, याच्यामध्ये इन्कल्केटेशन्स काय पाहिजे. आणि जे अल्लम टल्लम करणारे लेकरं आहे ना, त्यांच्यासोबत चुकून पण राहू नका बरं. अजून सांगतोय, जे फक्त काइंड ऑफ टाइमपाससाठी येत आहे, सर येत आहे, शिकवत आहे, आपण ऐकू बघू, मला कळत नाहीये, मी चालल्या जातो, चुकूनही त्यांच्यासोबत राहू नका. जर तुम्हाला सिरियसली ॲस्पिरंट बनायचं असेल तर. भाई ये देखो, सिर्फ 1% बंदे सिलेक्टेड होते. 1% बंदे सिलेक्ट होते. 10 लाख फॉर्म मरता, 1000 लोक सिलेक्ट होत आहे.
इट इज अ काइंड ऑफ 1% और 10% आहे। एवढा जर रेशो कमी असेल तर विचार करा कॉम्पिटिशन किती भयंकर आहे। आणि आता तुमची कॉम्पिटिशन सोपी नाही राहिली आहे, तुमची कॉम्पिटिशन UPSCचे पोरं जे की महाराष्ट्रातून बिलॉंग करताय हे यांना पण देणं आहे। विचार करा तुमची कॉम्पिटिशन डबलनी वाढलेली आहे, तर तुम्ही कुठं टिकणार आहे हे आत्तापासून डिसाईड करा। 4 जूनला एक्झाम आहे, त्या ओरिएंटेशन प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यूचा पण तुमचा अभ्यास झाला पाहिजे। त्या प्रकारे आपण प्लॅन बनवणार आहे। त्या गोष्टीला कोणत्या कोणत्या साचेमध्ये बसवायचं फक्त तुमचा 100% द्या। वी विल गिव्ह यू 100% काय 2000% देऊन टाकू तुम्हाला, फक्त तुमचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे। आज मी बघितलं खूप दिवसांतर भेट झाली तर काही काही पोरांच्या चेहऱ्यांचे काहीच कळत नाही सर काय सांगताय, कसंच होईल आमचं, काय होईल। टेन्शन घेऊ नका, सगळं लिंक लागल, पण कधी ज्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी परफेक्टली माहिती असेल। त्यासाठी पेपर वाचन करायच्या पहिले तुम्ही काय वाचलं पाहिजे, सिलेबस वाचा, नंतर पेपर हातात घ्या बरं, अजून सांगतोय, आणि नंतर पुस्तक वाचायला चालू करा, मग तुम्हाला कळेल की कशाचं रिलेशन कशासोबत आहे। ठीक आहे, चलो थँक्यू सो मच। नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, भगीरथ IAS अकॅडमी।